श्रीमंगलमूर्ति मोरया भगवती श्री जगदम्बा माता की जय। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। समर्थ सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय। दत्त जनार्दन श्री एकनाथ महाराज की जय। श्री गुरुनाथ तव शरणं। श्री गुरुनाथ तव शरणं। सद्गुरुनाथ तव शरणं। सद्गुरुनाथ तव शरणं। दत्तात्रेया तव शरणं। दत्तात्रेया तव शरणं। दत्तात्रेया तव शरणं। दत्तात्रेया तव शरणं। सद्गुरुनाथ तव शरणं। सद्गुरुनाथ तव शरणं। श्री गुरुनाथ तव शरणं। श्री गुरुनाथ तव शरणं। श्रीपाद श्रीवल्लभ तव शरणं। श्रीपाद श्रीवल्लभ तव शरणं। श्रीपाद श्रीवल्लभ तव शरणं। श्रीपाद श्रीवल्लभ तव शरणं। नृसिंह सरस्वती तव शरणं। नृसिंह सरस्वती तव शरणं। नृसिंह सरस्वती तव शरणं। नृसिंह सरस्वती तव शरणं। यतीन्द्र योगी तव शरणं। यतीन्द्र योगी तव शरणं। यतीन्द्र योगी तव शरणं। यतीन्द्र योगी तव शरणं। सद्गुरुनाथ तव शरणं। सद्गुरुनाथ तव शरणं। श्री गुरुनाथ तव शरणं। श्री गुरुनाथ तव शरणं। दत्तात्रेया तव शरणं। दत्तात्रेया तव शरणं। श्रीपाद श्रीवल्लभ तव शरणं। श्रीपाद श्रीवल्लभ तव शरणं। नृसिंह सरस्वती तव शरणं। नृसिंह सरस्वती तव शरणं। यतीन्द्र योगी तव शरणं। यतीन्द्र योगी तव शरणं। सद्गुरुनाथ तव शरणं। सद्गुरुनाथ तव शरणं। श्री गुरुनाथ तव शरणं। श्री गुरुनाथ तव शरणं। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। जय जय रघुवीर समर्थ। गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा
मुळारंभ आरंभ तो निर्गुणांचा नमो शारदा मूळ चत्वारि वाचा गमो पंथ अनंत या राघवाचा शुकासारिखे पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि मालाकमण्डलुरधः करपद्मयुग्मे मध्यस्थपाणियुगुले डमरू त्रिशूले यस्यस्त ऊर्ध्वकरयो शुभशङ्खचक्रे वन्दे तमत्रिवरदं भुजषड्गयुक्तं काषाय वस्त्रं करदण्डधारिणं कमण्डलुं पद्मकरेण शङ्खं चक्रं गदाभूषितभूषणाढ्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये यतीन्द्रं सद्गुरुं वन्दे श्रीनृसिंहसरस्वतीं श्रीमद्दत्तावतारञ्च कृपादानमपेक्षते गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः अनेन प्रीयतां देवो भगवान् जानकीपतिः श्रीरामचन्द्रः पूर्वेषाम् अस्माकं कुलदैवतं श्रोता वक्ता श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ जय जय रघुवीर समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त। भगवान श्री दत्त महाराजांच्या असीम कृपेनं त्यांच्या श्री गुरुचरित्र नावाच्या ग्रंथाच्या चिंतनाची उपलब्ध झालेली ही व्यवस्था आपण उपयोगात आणावी, काहीतरी कानावर चांगलं पडावं या परिशुद्ध हेतून या ठिकाणी जमलेले सर्व भाविक अधिकारी श्रोते सर्वांच्या हृदयस्थ गुरुतत्वाला नमस्कार करतो। भगवंताच्या कृपेकरता त्याला आवडणारं जे वागणं आहे असं वागणं आपल्याकडून व्हावं असं ज्यांना मनापासून वाटतं अशा धार्मिक सज्जनांना वेगळा नमस्कार करतो। अधिकारी साधक श्रेष्ठाचे कला उपासक समाजातल्या विविध क्षेत्रातले मान्यवर या ठिकाणी बसलेत, सर्वांबद्दल अत्यंत आदराची भावना व्यक्त करतो आणि श्री गुरुचरित्र प्रवचनाला आरंभ करतो। आपल्या पूर्वजांनी ज्याप्रमाणे प्रपंचातल्या सगळ्या गोष्टी मिळवा आणि त्या छान उपयोगात आणा असा उपदेश केला, प्रपंच करावा नेटका, त्याबरोबर अजून एक उपदेश केला की देहाला चालवणारं जे चैतन्य तत्व आहे त्याची आणि आपली सुस्पष्ट ओळख करून घ्या। याचं कारण प्रपंचातल्या सगळ्या वस्तू अगदी मनासारख्या, मनाला हव्या त्यावेळेला आणि मनात तितक्या मिळाल्या, हव्या तितक्या मिळाल्या, हव्या तशा मिळाल्या, हव्या तेव्हा मिळाल्या तरी सुद्धा मनुष्य सुखी होत नाही असा गेल्या लाखो वर्षांचा इतिहास आहे। म्हणून अशी काहीतरी व्यवस्था आपल्याजवळ असली पाहिजे की बाहेरची प्रतिकूलता वा अनुकूलता माझ्या चित्तवृत्तीतल्या आनंदावरती नकारात्मक परिणाम करणार नाही। शास्त्रकार सांगतात चित्ते प्रसन्ने भुवनम प्रसन्नम, चित्ते विषण्णे भुवनम विषण्णम। म्हणून या अंतःकरणाच्या प्रसन्नतेची व्यवस्था काहीतरी करा असा आपल्या पूर्वजांचा आग्रह दिसतो। आणि यातून आध्यात्मिकता ऋषी मुनींच्याकडून जी काही उपनिषदामध्ये सांगितली गेली की कुणाला विचारून सूर्य उगवतो, कुणाला विचारून चंद्र मावळतो, पृथ्वी कुणाला विचारून फिरती आहे,
भीषस्मात उपनिषदातला मंत्र आहे, भीषस्मात वातः पवते भीषोदेति सूर्यः. मृत्यू सुद्धा कोणाला तरी भिवून आपलं काम करत असतो. इतका प्रगल्भ विचार ऋषी मुनींनी केला. आणि याच्या चिंतनाकरता जेवढे जेवढे काही ग्रंथ निर्माण झाले, या ग्रंथात कुठेतरी आपण बसावं ही अपेक्षा, आणि त्यातून आपलं आत्मकल्याण साधावं. आपल्याकडनं क्रियमाणात काही चुकू नये, कारण प्रारब्धात एखादी गोष्ट प्लस असेल, जास्त असेल ना त्याचा अहंकार होतो, आणि एखादी गोष्ट कमी असेल त्याचा न्यूनगंड होतो, आणि इतरांचा द्वेष यायला लागतो. आणि यातून आपलं क्रियमाण चुकतं. क्रियमाण चुकलं की पुढचं भविष्य चुकतं. म्हणून या सगळ्याचं नियोजन करावं. आपल्या विचारांचं नियोजन करावं, भावनांचं नियोजन करावं, कर्मांचं नियोजन करावं. महाभारतामध्ये खूप छान विषय येतो विदुर नीतीतला. विदुर सांगतात, या जगामध्ये मोठं व्हायचं असेल तर पहिल्यांदा वश्यात्मा, माझ्या स्वतःच्या विचारांचं व्यवस्थापन माझ्या ताब्यामध्ये मी घेतलं पाहिजे. माझं मन म्हणतो आपण, पण तरी मनात काय यावं आपण ठरवूच शकत नाही. आणि याकरता या ग्रंथांचं वाचन केलं, सातत्यानं याचं अध्ययन केलं, या ग्रंथामध्ये आपली बुद्धी ठेवली की ते ग्रंथ आपली बुद्धी कशी असावी आणि कशी नसावी हे ठरवतात. म्हणून या ग्रंथांना शरण जायचं. पारायण करायचंच का, तर हरिभक्त परायण व्हावं, गुरुभक्त परायण व्हावं म्हणून पारायण आहे. आणि पुन्हा परवा सांगितलेलाच विषय सांगतो की ते बुद्धीत साठवून काहीच उपयोग नाहीये. बुद्धीत फक्त गाळून घ्यायकरता बुद्धी आहे. बरोबर आहे ना, योग्य आहे ना, कारण पूर्वी आम्ही असं ऐकलंय ऋषींकडनं, हे योग्य आहे ना. बुद्धीतून ते अंतःकरणात, हृदयामध्ये, हिंदी में बोलते हैं ना दिल और दिमाग, ये सब जिसके दिमाग में बस जाता है ना, वो सिर्फ अहंकारी हो जाता है. अरे 500 पारायण केलीत गुरुचरित्राची, आम्ही तुम्ही काय समजला. आमच्याकडे गडावर एक आले होते, म्हणले बुवा 108 पारायण केली आहेत आम्ही दासबोधाची. मी लहान होतो तेव्हा. माझे गुरुजी म्हणाले, अरे 108 पारायण केलीस पण एकही पारायण उपयोगी पडलं नाहीये. तो म्हणला का, हे सांगावं का वाटतंय. आपुली आपण करी स्तुती, स्वदेशी भोगी विपत्ती, सांगे वडिलांची कीर्ती, तो एक मूर्ख. हा, शेअर करायचं गुरुजींबरोबर किंवा मित्राबरोबर, तसं कर्तव्य असेल तर करणं वेगळं. म्हणून बुद्धीत जर साठवलं ना तर परिणाम असा होतो की फक्त मला माहिती आहे एवढंच माहिती असतं. आणि आमचे गुरुजी नेहमी सांगायचे, स्वामी वरदानंद भारतीजी, ते म्हणायचे, मी ज्यांच्याकडे समोर बसून शिकलोय त्यापैकी अनेक, त्यांचं नाव सांगून मी माझं काहीतरी पुढं असा विचार नका करू. स्वामीजींचं दर्शन अनेकांना झालंय. खूप मोठी मोठी मंडळी आपल्या महाराष्ट्रामध्ये होऊन गेली, आज आहे अधिकार संपन्न. स्वामीजी सांगायचे, बुद्धी ही श्रद्धेचं आसन मांडणारी असावी. बुद्धी ही श्रद्धेची दासी आहे. पण बुद्धी अहंकारी आहे, त्यामुळे ती म्हणते मी आसन मांडणार तर मीच त्याच्यावर बसणार. बघा, साधारण बुद्धिमान मनुष्य सहसा वाकायला तयार नसतो. एखादा सामान्य अशिक्षित सामान्य वारकरी आहे ना, तो श्रद्धेनं बसला असा आणि प्रवचन कीर्तन सुरू झालं, त्याच्या डोळ्यातनं ज्ञानोबा तुका म्हणले की डोळ्यातनं पाणी सुरू होतं. त्यानं आपल्या भावनांना अहंकाराच्या भिंती बांधलेल्या नसतात. जरा जास्त बुद्धिमान असला की तो बसतो आणि असा बसतो, मांडी अशी अशी हलवतो. काय सांगतायत बघूया. क्षमा करा, थोडा कीर्तनाचा प्रभाव आहे, अभिनय. ज्ञानोबा सांगतात, भावाचा फुलेरा फुले मतीवरी. अत्यंत बुद्धिमान असायला पाहिजे, अतिशय श्रीमंत, सगळ्या अर्थानं पराक्रमी, आणि तरी सुद्धा सादर. आणि ही एक परिपक्वता येण्याकरता जे ग्रंथ ऐकायचे, त्यातला अत्यंत महान असा मराठीतला ग्रंथ आहे श्री गुरुचरित्र. की कसे वागले ते, कशी त्यांची अनन्यता होती, कसं ते त्यांनी आपली मानसिकता कशी बनवली होती, हे ऐकता ऐकता आपण कुठेतरी त्यांच्या जवळ जाण्याचा आपण जे ऐकतो तसे आपण बनतो. अगदी साधं आहे. समर्थांनी दासबोधात सगळ्यांचं भविष्य सांगून ठेवलंय.
ऐक शिष्या सावधान, आता भविष्य मी सांगेन, जया पुरुषास जे ध्यान तयास तेची प्राप्त. आपण सारख्या त्या सिरियल बघून 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 ते ध्यान करून झोपलो ना की डोक्यात तेच चालतं. कुठल्या तरी जन्मी आपल्या जीवनात सैराट, कारण तो बघितलाय ना फार. वाया कसे जातील संस्कार. मग आमच्या जीवनात घड्याळ या घेवड्याचा वेल यावा, मग हे ऐका. आणि असा कधी विचार करू नये त्यांचे विग्रह आज नाही आहेत म्हणजे त्यांचा प्रभाव, त्यांची कृपा आज नाही आहे. खरं म्हणलं तर ईश्वराला, सद्गुरूंना आकार नाही. ईश्वर किंवा सद्गुरू हे सगुण निराकार आहेत, लक्षात घ्या. आणि प्रत्यक्ष गुरुतत्व निर्गुण निराकार आहे. पण गुरु म्हणून जर आले तर ते सगुण आणि निराकार असतात. अवतार सगुण साकार असतात. देवांचे चत्वार देव नावाचा समासच आहे समर्थांचा. निर्गुण निराकार, सगुण निराकार, सगुण साकार आणि जडामध्ये आपण देव भावतो ती प्रतिमा, असे 4 देव सांगितलेत समर्थांनी. म्हणजे शास्त्रांनीच सांगितलेत, समर्थांनी थोडं अजून स्पष्ट करून सांगितलं. मार्गदर्शन करायला आले की ते सगुण निराकार आहेत. त्यांना कुठलाच आकार नाही आहे. आपला भाव त्यांना आकार देतो. कसा? ऐका कथा. अनेक विग्रहाच्या द्वारे ते गुरुतत्व प्रगट झालेलं असतं. तो विग्रह नाहीसा होतो, कारण यद दृष्टंतन नष्टम. ज्याला आकार आहे आणि ज्याला नाम आहे तेच मायेचं स्वरूप आहे. त्यामुळे ते दोन नाहीसं झालंच पाहिजे. कारण माया जर टिकली तर माया वेगळं आणि ब्रह्म वेगळं, समान पक्ष होतील ना दोन. आणि नेहमी एक पक्ष चांगला हवा, दुसऱ्या पक्षाला संपवायला पाहिजे. थोडं राजकारणातलं आलं ज्ञान बरं वाटतं. म्हणून माया याचा अर्थ या मा सा माया, जे नाहीच आहे त्याला माया म्हणतात. या म्हणजे जी, मा म्हणजे नाही, तीच माया. आणि ब्रह्म आणि माया हे 2 गोष्टी गृहीत धरल्या तर अस्तिभाती प्रियम रूपम नाम चेत्यंश पंचकम आद्यत्रयम ब्रह्मरूपम माया रूपम तत्वद्वयम. नाम आणि रूप हीच माया आहे. हाच एकूण मोहित करणारा भाग आहे. असणे, चैतन्य रूपानं असणे आणि आनंद रूपानं असणे, हे 3 ब्रह्माची लक्षणं आहेत. आणि नाम आणि रूप असणं ही मायेची लक्षणं आहेत. आणि म्हणून मायेतीत असणारे सद्गुरू कधीतरी आपला विग्रह नाहीसा करतात. असे गुरुद्वादशीला श्रीपाद श्रीवल्लभ अदृश्य झाले गंगेमध्ये. आणि यानंतर घडलेला प्रसंग आहे अध्याय 10. सिद्ध सांगतायत नामधारका, अजून सुद्धा कुरोपुरी श्रीपाद श्रीवल्लभ आहेत. प्रश्न विचारला, पण त्यांचा तर देह गेला ना, ते कसे आहेत? अरे देहानं असतो तो सामान्य, देहाशिवाय सुद्धा हे संत असतात. समर्थांची दासबोधातली ओवी आहे, ज्ञानियांचे जे शरीर ते मिथ्यत्वे निर्विकार, परी ते जेथे पडती ती साचार पुण्यभूमी. समर्थांनी गडावर देह ठेवला, जिथे समाधी आहे तिथे सर्वत्रच सद्गुरु तत्व भरलंय. पण समजा समर्थांचे आपण अनुग्रहित आहोत, एक क्षणभर धरा, आपण मी तिथला आहे म्हणून मी तसं म्हणतोय. आपण आपल्या गुरूंचा विचार करा, तिथे जाऊन नमस्कार करायचा. याचं कारण तिथे शेवटी जिथे देह राहिला ना, तिथे त्यांची सगळी आयुष्यभराची पुण्याई, साक्षात्काराची पुण्याई भरली आणि ती आपल्यावर कृपा करते. ती आपला ऑरा स्वच्छ करते, आपल्या सगळ्या समस्या सोडवते आणि आपल्याला त्यातून बाहेर काढते आणि आपल्या सगळ्या अर्थाने कल्याण करते. जेवढ्या प्रमाणात चित्तात श्रद्धा, तेवढ्या प्रमाणात कृपा. श्रद्धा हे कृपा विकत घेण्याचं पणन साधन आहे. विकत हा शब्द योग्य नाही आहे, पण घेण्याचं म्हणा. जेवढी श्रद्धा तेवढी कृपा. कारण श्रद्धा जेवढी असते ना, तेवढंच आपलं भांड रिकामं असतं, बाकीचं अहंकारानं भरलेलं असतं. ऐक एक कथा. वास्तविक भगवान महाविष्णूंनी म्हणाले, अनेक अवतार घेतले, काही अवतार समारोपित केले. मत्स्य अवतार समारोपित केला, नरसिंह अवतार समारोपित केला. पण भार्गवराम नावाचा जो अवतार आहे, परशुराम नावाचा अवतार विष्णूंनी जो घेतला आहे, जो आवेश अवतार आहे, तो अजून उपलब्ध आहे. तरी सुद्धा ते अनेक परत राम झालेत की नाही. रामावतार समाप्त केला, कृष्ण झाले की नाही. आता तुमच्या घरी तुम्ही आत्ता येताना चहा केलात 3:45ला, प्रवचन कीर्तनात झोप येऊ नये म्हणून. आम्ही पण केला होता.
म्हणजे आमच्याकडं आम्ही अग्नी वापरला, मग तो काही तुम्ही वापरू शकत नाही असं आहे का? अग्नी अनेक ठिकाणी प्रगट होऊ शकतो, तर ते तत्व अनेक ठिकाणी नाही का प्रगट होऊ शकत? याप्रमाणे आजही श्री गुरु कुरवपुरी आहेत, श्रीपाद श्रीवल्लभ कुरवपूरला आहेत, सर्वत्र आहेत. पण आपल्याला एक जसं म्हणतो ना, न्याय सर्वत्र असतो, पण न्यायाची दाद मागायला न्यायालयात जावं लागतं. तसं इथं कोपऱ्यावर कोणी पाकिट मारलं कोणाचं, तर आपल्याला न्यायालयात, उदाहरण घ्या, अन्याय झाला तर आपल्याला दाद मागायला कुठं जावं लागेल? कोर्टात जायला लागेल. म्हणजे इथेही तोच कायदा आहे, पण जसं दाद मागायला तिथे जावं लागतं, तसा परमात्मा सर्वत्र आहे. पण त्याच्या कृपेकरता असा एखादा प्रल्हाद असतो की तिथे येऊन न्याय दिलाय. स्पेशल केसमध्ये असं होतं. पण बाकी सगळ्यांना आपल्याला कुठेतरी मंदिरात जावं लागतं. मंदिर ही न्यायालय आहेत. अनेक मंदिरांचे उपयोग आहेत, त्यापैकी एक भक्तांचं ते न्यायालय आहे. ऐक एक कथा. याच श्रीगुरूंचा एक भक्त होता, त्याचं नाव वल्लभेश. ब्राह्मण होता, पण काही कारणानं आपलं ब्राह्मणत्व सोडून त्याला व्यापार करावा लागला. म्हणजे त्यानं समाजाकरता जो व्यवसाय निवडला तो वैश्य असा आहे की ब्रह्मजानाति इति ब्राह्मणा, व्यवसायते इति व्यवसाय, रक्षति इति क्षत्रिय आणि सेवयति इति शूद्र. न तू क्षूद्र, बरं का, शचा क्ष केलं घोटाळा होतो. म्हणून ज्याच्या अंगात ताकद आहे रक्षण करायची, त्यानं रक्षणाचं काम करावं. त्याला क्षत्रिय म्हणतात. क्षतात त्रायते इति क्षत्रिय. दुसऱ्याला जखम होण्यापासून जो तारतो आणि त्याकरता आपण तलवार घेऊन त्याच्या पुढे उभा राहतो आणि शत्रूचं आव्हान जे आहे ते पेलतो आणि त्याचं रक्षण करतो, त्याला क्षत्रिय म्हणतात. यजन, याजन, अध्ययन, अध्यापन, दान आणि प्रतिग्रह या समाजातल्या सत्वगुणाच्या 6 गोष्टी सांभाळतो, त्याला ब्राह्मण म्हणतात. असा ब्राह्मण कुळात जन्माला आलेला, पण त्याला व्यवसाय आवडायचा म्हणा किंवा काही कारण झालं असेल म्हणा, वैश्य वृत्ती स्वीकारली, पण ती पवित्रतेनं मनापासून करायचा. साहित्य घ्यावं, दूरगावी जावं, तो माल विकावा आणि त्याचा वरचा फायदा होईल, त्यात प्रपंच करावा. त्यात काही टक्के असं सांगितलं की जे मिळतं त्यातलं 10% धर्माकरता आणि अध्यात्माकरता खर्च करावं, म्हणजे ते 10% उरलेल्या 90%चं रक्षण करतात, असा श्लोकच आहे. असं तो व्यवस्थित करणारा, 10चं 15% खर्च करणारा, अतिशय सज्जन. आणि त्याची निष्ठा जी होती ती श्रीपाद श्रीवल्लभांच्यावर. पण श्रीपाद श्रीवल्लभांना फार मोठं आयुष्य मिळालेलं नाही आहे. नरसिंह सरस्वतींना जवळपास 80 वर्ष मिळाले. हे 30मध्येच साधारण 28-30 वर्ष झाले. पण याचं चित्त त्यांच्यावरती बसलं, तो त्यांचा अनुग्रहित झाला आणि त्यांनी देह ठेवला. पण यायचा, त्या विमल पादुकांचं दर्शन घ्यायचा, मनापासून नमस्कार करायचा. काय जे आपल्याला रुद्राची सेवा करणं शक्य असेल, जे येत असेल ते आपलं म्हणावं, तिथल्या ब्राह्मणांना काही पूजन वगैरे करावं आणि असं सगळं व्यवस्थित करणारा. एक दिवस असाच आला, घरी मुलीचं लग्न आहे, अजून काही कार्यक्रम आहेत, घर बांधायचं आहे, 2 पैशांची गरज आहे. समर्थ म्हणाले, प्रपंची पाहिजे सुवर्ण, परमार्थी पंचीकरण. प्रपंच सुवर्णाशिवाय म्हणजे धनाशिवाय पूर्ण होत नाही आणि परमार्थात सुवर्णाची गरज नाही. परमार्थात पंचीकरण आणि महावाक्य. समर्थांची 24 संपूर्ण ऐकून ठेवाल. प्रपंची पाहिजे सुवर्ण, परमार्थी पंचीकरण, महावाक्याचे विवरण करिता सुटे. जीवबुद्धीतनं आपण कसे सुटतो? तर पंचीकरण समजावून घ्यावं, देह आणि या सगळ्या गोष्टी कशा बनल्यात आणि मी कोण आहे. महावाक्य याचा अर्थ सगळ्यात मोठं वाक्य जे वेदांमध्ये आलंय. खरं तशी बरीच आहेत, पण आचार्य म्हणाले 4 वेद म्हणून 4 महावाक्य. त्यातले आपण ज्या वेदाचे आहोत त्या वेदाचं वाक्य आपण अभ्यासावं आणि त्याचं चिंतन करीत राहावं, बाकी साधन करावं. आणि होता होता एक दिवस इथे आमचे गुरुजी सांगतात क्लिक होतं. म्हणजे काय होतं? क्लिक होतं. म्हणजे काय होतं? क्लिक होतं असं सांगतात. कारण त्याचं किती विवेचन केलं तरी क्लिक झालं पाहिजे ना.
असं काही दिवसानंतर आपली काही सेकंद समाधी लागायला लागते. एखादा सेकंद जरी जशी झोप लागते ना, समाधी साधारण त्याच्या जवळची आहे. त्यानंतर ती काही सेकंद वाढायला लागते, मिनिटभर वाढायला लागते, नंतर नंतर आपल्या ताब्यात येते. असा काळ, खूप काळ झाला की आपण केव्हाही समाधी लावू शकतो असं म्हणतात. नाही तर हे म्हणल्यावर आपल्याला वाटेल बुवा तुमची लागती का काय. बर्मुडा ट्रायंगल कडे न जाता एखादा भूगोलचा मास्तर बर्मुडा ट्रायंगल फळ्यावर शिकवू शकत असेल तर मला हे बोलण्याचा निश्चित अधिकार आहे. आपल्याला हे समजावून घ्यायचं, लक्षात घ्या. मी बोलून आणि आपण चिंतन करून ऐकून आपण समजावून घेत आहोत असं ते. तशी प्रपंचात सुवर्ण पाहिजे. पादुकांसमोर आला आणि थोडं आपलेपणानं, गुरुजी पादुकांशी बोलावं बरं का, मूर्तीशी बोलावं. गुलाबराव महाराज म्हणाले, तुम्ही त्याला जड समजता म्हणून तो चैतन्य असून सुद्धा तुमच्याकरता जड होतो. आपल्या घरातल्या देवाशी आपल्याला बोलता आलं पाहिजे. कुठे गेलो तर हळूच बोलावं. दंभ येता कामा नये एवढी काळजी घ्यावी, दुसऱ्या कोणाला कळू देऊ नये. पण आपण छान बोलावं. काय म्हणतोस कृष्णा, खूप दिवसांनी मला पूजा करायला मिळाली तुझी. हळूच त्या कृष्णाची, लंगड्या कृष्णाची पप्पी घ्यावी. छान त्याच्या गालावरनं हात फिरवावा. सगळी पूजा नाही शक्य, फूल वाहताना कसा आहेस रे. जेव्हा तुम्ही त्या जडातल्या देवाशी बोलायला लागता त्याच्यावरती बंधन येतं की त्यातनं चैतन्य प्रकट होतं. काहीतरी सिग्नल मिळतो. समर्थांचा अज्ञान नावाचा शिष्य रामाशी बोलायचा, रामा जेव रे. आणि तू जेवेपर्यंत मला जेवू नको म्हणले, तर रामाला जेवायला घातले, शिव जेवू नको. अहो राम चाफळला प्रकट झाले तशी कथा आहे. आणि 15 दिवस यानं सेवा केली, नंतर त्यानं कामाला झुंपलंय. ही ताकद कधी होते. नामदेव 5व्या वर्षी विठ्ठलाला का भरवू शकतात विचार करा. भगवंताकडे जातात. दामा शेट्टी म्हणाले, बाळा मला वेळ नाही, जातोस का नाही. आपल्या घरात पद्धत आहे रोज जाऊन नैवेद्य अर्पण. ते म्हणाले जातो. विठ्ठलाला जेव घालून परत गेले. प्रकट हो म्हणले. इतकं इझिली घेतलंय 5 वर्षाच्या त्या मुलांनी. तो प्रकट होत असलाच पाहिजे. माझे गुरु, माझे बाबा रोज जातात, मी येताना ताट रिकामा म्हणतात, याचा अर्थ ते जेवत असला पाहिजे. हे बोलावं लागते म्हणजे किती खाली आलोय आम्ही बघा ना. ते गेले, विठ्ठलाला सांगितलं ये. विठ्ठल आले, जेवले, पुन्हा मूर्तीत अदृश्य झाले. हा रिकामा ताट घेऊन आला. अरे तू म्हणे गाईलाच घातलंस का येताना माझ्यासारखं. ते म्हणले नाही, विठ्ठल जेवले. खोटं बोलू नकोस. 5व्या वर्षी. आता 5वर एक 0 द्या. प्रॉब्लेम कुठे माहितीये का, या भौतिक सृष्टीच्या पलीकडे एक अभौतिक सृष्टी काम करते आणि ती याच्यापेक्षा जास्त सत्य आहे. इतक्या अतिमानसिक स्तरावरती आम्ही स्वतःला जाऊच देत नाही. काही वेळा येते ती उबळ, पण आपणच स्वतःला लॉक करून टाकलंय. प्रार्थना केली, महाराज जरा पैशाची गरज आहे हो, मला वाटतंय की मुलीचं लग्न आहे, अमुक आहे तमुक आहे. बरं मी तुम्हाला पैसे मागत नाही आहे. कारण काही वेळा कसं होतं की असं पण असतं की या श्रद्धेचा गैरवापर करतात माणसं. म्हणतात देवा मला पैसे दे. एक माणूस रोज म्हणायचा, देवा मला लॉटरी लागू दे, देवा मला लॉटरी लागू दे, देवा मला लॉटरी लागू दे. एक दिवस प्रगट झाले, देव 2 कानफाटात दिले. अरे लॉटरीचं तिकीट तरी काढ, मग मी लावीन ना. ते पण मी काढू का काय. मी व्यवसायाला चाललोय, मला चांगला फायदा होऊ देत. पण डिपेंड्स. असं काही नाही की बहुत परवा फायदा झाला तेवढाच इथे होईल. काय फ्लक्च्युएशन पूर्वी पण ते निफ्टी आणि सेन्सेक्स नाव नव्हती, पण असं होतच ते. आता बघा तुम्ही ट्रॅव्हल्स साधारण डिसेंबरच्या 20 डिसेंबर नंतर 31 डिसेंबर 1 जानेवारीपर्यंत गोव्याच्या बस बघा कशा, दुप्पट तिप्पट तिकीट. मी काल काढलं म्हणून मला कळलं. मला जर चांगला फायदा झाला तर तुम्हाला तर मी काहीच देऊ शकत नाही, पण तुम्हाला काहीच नको आहे. पण धर्म वाढावा, सज्जनता वाढावी याकरता तुम्ही आयुष्य वेचलत. मी सहस्र ब्राह्मण भोजन घालीन. ब्राह्मणांना भोजन म्हणजे धर्म जगावा याची व्यवस्था. ब्राह्मण या देहाला भोजन असा अर्थ नका घेऊ. जे सज्जनतेचं काम करतात, जगामध्ये सद्विचाराच्या प्रचाराचं काम करतात, त्यांना एकदा जेवायला वाढणं म्हणजे त्यांना संध्याकाळपर्यंत जगवणं आहे.
कलियुगामध्ये असं सांगितलंय अन्नदान म्हणजे प्राणदान, कारण अन्नमय प्राण आहे आत्ता कलियुगात. कुणाला तुम्ही जेवायला वाढलत की तुम्ही त्यांना संध्याकाळपर्यंत जगवलं, म्हणजे ते अन्न संपेपर्यंत जगवलं. याप्रमाणे समाजात पूर्वी अशी पद्धत होती की यांच्या पाठीशी उभे राहा, कारण तशी पद्धत होती की ब्राह्मणांनी सगळं काम आयुष्यभर करायचं, पण कधी त्याचा पैसे मिळवायला उपयोग करायचा नाही. परिणामतः समाजाची ही जबाबदारी असायची की यांना कोण रक्षण करणार. माझे गुरुजी नेहमी सांगतात की द्रोणाचार्यांच्यावर नोकरीची वेळ का आली. एक गाय देऊ शकला नाही द्रुपद, एक गाय किती कमी आहे. बरं, द्रुपदाकडे हजारो गायी आहेत, पण केवळ अहंकार, इगो, आणि त्याचा परिणाम यांना आपलं ब्राह्मणत्व सोडावं लागलं आणि किती खाली उतरावं लागलं. दुर्योधनाची केवळ पगारा करता. आणि म्हणून मी ब्राह्मण भोजन घालीन, म्हणून ही सगळी संत मंडळी यांना जपतात. बरं, आणि निघाला. झालं, खरंच फायदा झाला. खरं असा नवस करू नये देवाला, असं समर्थांनी म्हटलंय. पण अगदी नाईलाज झाला असेल आणि नवस केला असेल तर तो बुडवू नये, असंही समर्थ सांगतात. देवाचा नवस बुडवू नये. गोंदवलेकर महाराजांनी एका ठिकाणी असं म्हटलंय, महाराजांच्या रामाला कोणीतरी नवस केला की मला अमुक अमुक झालं तर मी तू आहे असं गृहीत धरीन, तुझं नाम घेईन. काम झालं त्याचं, आणि त्यानं महाराजांना सांगितल्यावर महाराज इतके रागावले. त्यांचा शिष्य होता. ते म्हणले पुन्हा असं बोलू नकोस, नाहीतर तुझं अनहित व्हावं असं जर त्याला वाटलं तर तो मुद्दाम ते काम होऊ देणार नाही. श्रद्धा हल्ली की त्याचा काहीच प्रॉब्लेम नाही आहे, नुकसान आपलं होतं, म्हणून असं वेठीला धरू नये देवाला. तुका म्हणे कारे नाशिवंतासाठी देवासवे अटी घालतोसी. नाशिवंत गोष्टी करता देवाला अटी घालू नये. पण एक आहे ती पातळी की नवस केला आणि तो नवस पूर्ण करायला हा निघाला. जिथे त्यानं तो व्यवसाय परगावी जाऊन लावला होता तो व्यवसाय उत्तम झाला. जे जे ठाई जाता देखा अनंत संतोष पावे निका, शतगुणे जाहला लाभ अधिका परमानंदे परतला. अतिशय आनंद झाला. आता घराचं काम होणार, मुलीच्या लग्नाचं काम होणार, प्रपंचातली सगळी कामं होणार, 1000 ब्राह्मणांना अन्नदान करून सुद्धा माझ्याकडे पैसे उरणार. आनंदी झाला. आणि त्या आनंदाच्या भरामध्ये तो सरळ यात्रेला परत निघाला. म्हणजे तिथून घरी जाऊन पैसे ठेवून यावं की नाही. परवा त्या कर्नाटकात त्यांनी त्या पाईपमध्ये पैसे भरले होते, असं ते व्हिडिओ पाहिला मी. म्हटलं आमच्या पाईपमध्ये पाणी येत नाही, त्याच्याकडे पाण्यासारखा पैसा. पण तो स्वार्थी नाही आहे, लोभी नाही आहे. कल जो आहे त्याचा तो गुरुभक्तीकडे आहे. एकदा हेही ठरवून टाकावं माझा कल कुठं आहे, आणि ज्याच्याकरता मी कलकल करतो तिकडे माझा कल असतो, आणि कल माझं तेच होणार आहे, वही होने वाला आहे. असं अनुप्रास हा अलंकार वापरला थोडासा मी. तो परत यायला निघाला. लय लावून श्रीपादचरणी यात्रेसी निघाला. तत्क्षणी करावया ब्राह्मण संतर्पणी द्रव्य घेतले समागमे. आणि नेहमी सावध राहा असं सांगणारी ही कथा आहे की अशा प्रकारे ज्या वेळेला आपण बँकेतनं पैसे काढतो किंवा काही वेळा असं महत्त्वाचे पैसे घेऊन जात असतो, त्यावेळेला आजही आणि पूर्वीसुद्धा काही लोकांचं आपल्याकडं खूप बारीक लक्ष असतं. म्हणून समर्थ सांगतात सावध साक्षेपी दक्ष, तयास तत्काळचे मोक्ष, नाहीतर कपाळ मोक्ष म्हणाले. असे काही मित्र मिळाले आणि त्या मित्रांनी त्याच्या साधेपणाचा, त्याच्या भोळेपणाचा गैरफायदा घेतला. मित्र म्हणवले ते, पण मित्र नव्हते, ते महाभयंकर अट्टल दरोडेखोर चोर होते. त्यांनी केलं काय? कुठे निघालात? माझा व्यवसाय चांगला झाला ना तर मी श्रीपाद श्रीवल्लभांच्या इथे काही नवस केलाय, तिकडे निघालोय. म्हणून समर्थ सांगतात चोरासं ओळखी पुसू नये. सगळ्यांना सगळं सांगायची काही गरज नाही आहे. थोडं तरी रिझर्व राहता यावं, साधेपणा असावा, करता समाजाकरता थोडं मौनच धारण करावं. चांगले पण लोक असतात, नाही असं नाही आहे, पण चांगला आणि वाईट हे समजण्याची माझी बुद्धी कितपत काम करेल माहिती नाही आहे. म्हणून मतिमान न प्रकाशयेत असं एक
म्हणून म्हटलंय मनुस्मृतीमध्ये, मतिमान मनुष्य आहे त्यांनी काही गोष्टींचं जाहीर करू नये. त्याने सगळं सांगून टाकलं. अरे काय कमाल आहे, आम्ही पण तिथलेच भक्त आहे, आम्ही पाहिलंय स्वामी महाराजांना, किती छान दिसायचे. बरं काही ठोकताळे असे असतात की ते कुणी बोलू शकतं. किती छान दिसायचे ना, थोडंफार माहिती, नदीकाठी बसलेले असायचे. हो तुम्ही पण, अरे मग आपण गुरुबंधू, आपण बरोबर जाऊया. अशा प्रकारे ती सगळी मंडळी. तस्कर म्हणती द्विजवरासी आम्ही जातो करोपरासी, श्रीपाद श्रीवल्लभ दर्शनासी, प्रतिवर्षी नेम असे कधी आलेले नाही आहेत. पण चोराकडनं खरं बोलण्याची अपेक्षा करता काय तुम्ही? हे असं कसं ते म्हणाले, पाकिस्तानी ते सांगणार नाहीच आहे. तुम्ही अशी अपेक्षा करता, ही तुमची चूक आहे. पण याच्या साध्या भोळे मग अशा वेळेला देवाला थोडा त्रास होतो आणि तो त्रास घेतो बरं का. आणि कसा त्रास घेतला भगवंतानी वर्णन आहे. योग्य वेळ आली, जंगलामधून चाललेत आणि अशा वेळेला एकदम एक चोर पुढे गेला आणि त्यानं चक्क या वल्लभेशाची मान कापून टाकली, शिर धडा वेगळं केलं, मरून पडला तो. सगळे द्रव्य अपहार केलं, सगळं द्रव्य घेतलं, आनंदी झाले. किती सहज मारू शकलो बरं, कुणीच नाही आहे याच्या बरोबर. आणि याच्या मस्तकामध्ये, याच्या बुद्धीमध्ये शेवटी चिंतन चाललं होतं, गुरुपुरी जाईन, नवस फेडीन, श्रीपाद श्रीवल्लभांचं दर्शन घेईन, ब्राह्मण संतर्पण करीन, खूप आनंद, यानंतर प्रपंचाकडे जाईन. आणि नियम असा आहे, भगवान सांगतो, जो मेरे नाम पर मैं उनके काम पर, जो मेरे नाम पर मैं उनके काम पर, जो अपने काम पर मैं मेरे धाम पर. भगवान निघाले. कसे निघाले? धावत झणी आला आला, धावत झणी आला, धावत झणी आला, धावत झणी आला आला, धावत झणी. भक्तासाठी तो जग जेठी, भक्तासाठी तो जग जेठी, भक्तासाठी, भक्तासाठी तो तो जग जेठी, भक्तासाठी तो जग जेठी, प्रकट असे झाला झाला, धावत झणी आला आला, धावत झणी आला. भगवान प्रगट झाले. कसे प्रगट झाले वर्णन करतात. भक्तजनांचा कैवारी श्रीपादराव गुरुपुरी, पावला त्वरित वेशधारी, जटा मंडित भस्मांगी, त्रिशूळ खड्ग येरे हाती, उभा ठेला तस्करांपुढती. एकदम आधी पण वाचवू शकले असते, पण मी मॅक्झिमम काय करू शकतो, मेलेला परत आणू शकतो. अजून काय पाहिजे? काही वेळा कथा या मोडलाच का आणतात सांगा बघा देवता. तुम्ही फार फार तर काय समजाल, नाही तो अचानक आला, कुणीतरी दुसरा मनुष्य आला, वाघ आला, काही करता येऊ शकतं. माझे गुरुजी सांगतात, ते म्हणाले दामाजी पंतांकरता तो महारच का झाला. वास्तविक डोळ्याची पापणी मिटून उघडते एवढ्या वेळात सगळ्याच्या सगळ्या आदिलशहाच्या राष्ट्राचा नायनाट करू शकतो की नाही तो. पण भक्ताकरता मी किती निम्नपणा घेऊ शकतो हे दाखवाय करता ही लीला आहे. प्रत्येक लीलेमध्ये जन्म कर्मच मे दिव्यम, सगळं दिव्य आहे भगवंताचं. याच वळणावरती का आलेत. त्रिशूळ खड्ग ये रे हाती, उभा ठेला तस्करा पुढती, वधिता झाला तस्करा त्वरिती, देमा
मंत्र विभूती लाविल लाटी उठवी शिष्याला, उठवी शिष्याला धावत झणी आला आला, धावत झणी धावत झणी धावत झणी आला. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. एकदम प्रकट झाले. आता ते चोर पळायच्या बेतात होते. त्रिशूलानी तिघांनाही, चौघांपैकी तिघांना मारून टाकलं. एक माग होता, तो गया भया करायला लागला. काहीतरी काय, मला तर वाटतं की या वल्लभेशापेक्षा ते चौघ काय भाग्यवान असतील. संतांच्या नादाला कसंही लागलं तरी कल्याण होतंय हो, वैर केलं तरी. आता त्यांना काय अवगती मिळाली असेल काय. चौथा होता तो म्हणला, महाराज मृत्यू पाहिला की सगळे गडबडतात. समर्थ म्हणाले, जी काही हेकडी आहे ना, जिता बोलती सर्व ही जीव मी, चिरंजीव हे सर्व ही मानिताती, पण अकस्मात सांडोनिया सर्व जाती. तरतरायला लागला. महाराज याला मारायचा माझा काही हेतू नव्हता, मी नुसता चोरी करायला आलो होतो महाराज. मला ते पैसे, माझा तो व्यवसायच आहे चोरी करणं. पाहता माझं अंतःकरण बघा म्हणाला. देवाला तो असं सांगतो की महाराज याते नेणे याते वधतील म्हणून आलो आपण संगी होऊन, तू सर्वोत्तम जाणसी खूण विश्वांचे मनीची वासना. काय चोर सुद्धा क्वालिटीचे होते हो तेव्हा. ठीक आहे म्हणाले, एक काम कर. भस्म काढलं झोळीतून, त्या चोराकडे दिलं आणि सांगितलं त्याच्या मस्तकाला लाव आणि ते मस्तक फक्त धडाला चिकटव. तो थरथरत, पहिलंच ऑपरेशन आहे हो. कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम सर्वथा कर्तुम असणारी शक्ती त्याच्याद्वारे, त्या चोराच्याच द्वारे त्याला, आपल्या शिष्याला उठवलं आणि आपण अदृश्य झाले. जिवंत झालेलं अदृश्य झाले. अंतर्धान पावले. कापूर जसा स्वतःहून नाहीसा होतो ते क्षणार्धात नाहीसे झाले. आता हा उठून बसला. याला विचारलं, तू मला का मांडीवर असं घेऊन, डोकं तुझं माझ्या मांडीवर असं कशाला तू बसलायस, मला तुझ्या मांडीवरती डोकं टेकून असं, आणि ह्यानं कोणी मारलं. तो थरथरत होता अजून. परत प्रगट होतो का काय. आणि त्यानं सगळा घडलेला प्रसंग सांगितला. विप्रपुसे तस्करासी म्हणे, तू काव माते धरलेसी, कवणे वधले मनुष्यासी, म्हणून पुसे तया वेळी. तस्कर सांगेत विजासी, जाहले अभिनव परियेसी, आला होता एक तापसी, वधिले याते त्रिशूले. उभा होता आत्ता जवळी, आत्ता इथे होता. अदृश्य झाला तत्काळी, नकळे कवण मुनी बळी, तुझा प्राण राखिला. ऐकोनी तस्कराचे वचन, विश्वासला तो ब्राह्मण. अहो त्यानं त्यालाच नमस्कार केला हो. अरे मी भक्त आहे त्यांचा, पण मला दर्शन नाही, पण तुम्हाला दर्शन झालं. सज्जनाचा काय भाव असतो बघा. चल म्हणाला आपण जाऊया, आणि यानंतर कुरवपुरी येतो. किती मनापासून त्यानं सेवा केली असेल विचार करा. असं आहे की श्रद्धा आणि निष्ठा यातला फरकच असा आहे. श्रद्धा हा नेहमी अनुभवपूर्व दिशेमध्ये कर्तव्याचा भाग राहतो, पण निष्ठा ही अनुभवानंतर निर्माण होते. गुरुभक्ती काय असते, सद्गुरू कसे आहेत आजही आपल्या पाठीशी, आपल्यालाही माहिती नाही, आपल्याला ते कळू देत नाहीत, एखाद्याला कळू देतात. अखंड जपतात. नानापरी पूजा करी, ब्राह्मण भोजन सहस्रचारी. एक म्हटला होता चौपट, तसंही कलियुगामध्ये चौपट सांगितलंय. मग कृतयुगाचं फल मिळतं. एक जप सांगितला ना तर आमका बुवा 10 लाख जप करा, तर 40 लाख करायला पाहिजे बरं का कलियुगामध्ये. तसं त्यांनी चौपट भोजन घातलं. अनंत भक्ती प्रीती करी, पूजा करी श्री गुरु पादुकांची. ऐसे अनेक भक्तजन सेवा करी ती श्रीपाद स्थान. कुरवपुर प्रख्यात जाण, अपार महिमा परियेसा.
सिद्धमणी नामधारकासी संशय न धरी मानसी, श्रीपाद आहे ती कुरवपुरासी अदृश्य रूपे होऊन आजही ते आहेत. आणि आपण स्मरण करतोय ना, तर ते आत्ता आपल्यामध्ये आहेत, कारण ते स्मर्तृगामी सांगितले. ये रे स्मरता दर्शन देणाऱ्या असं म्हटलंय आमच्या टेंबे स्वामी महाराजांनी. जेवढ्या श्रद्धेनं आपण स्मरण करू, जेवढ्या निस्पृहतेनं स्मरण करू, तेवढ्या घन रूपानं, तेवढ्या प्रकट रूपानं, तेवढ्या डेन्सिटीनं ते आपल्यामध्ये प्रकट होतात आणि आपल्या कळत किंवा कदाचित न कळत आपल्या कल्याणाचा मार्ग प्रशस्त करतात. यानंतर स्वामी महाराजांनी प्रत्येक अध्यायाची वैशिष्ट्य दिली आहेत. वैयक्तिक पातळीवरती तो ब्राह्मण आहे, पण समाजाकरता तो वैश्य आहे. असं आहे की आश्रम धर्म आणि वर्णधर्म. आश्रम म्हणजे आपलं स्वतःचं, आणि वर्ण याचा अर्थ जगाकरता करायचा. या दोन्हीमध्ये तो समतोल साधणारा होता, खरा गुरुभक्त होता. प्रपंचाकरता त्यानं गुरुकडं मागितलं म्हणाले स्वामी महाराजांनी. प्रत्येक अध्यायाच्या शेवटी मॉरल दिली आहेत थोरल्या स्वामी महाराजांनी, टेंबे स्वामी महाराजांनी. पण ते म्हणाले की तो स्वामींकडं मागणारा असला तरी सुद्धा त्याचा कल जो होता तो गुरुभक्तीकडे होता. नाही तर व्यापार केल्यानंतर तो घरी जाऊन पैसे सुरक्षित ठेवून मगही येऊ शकला असता. पण तो म्हणला नाही, आधी गुरुजी म्हणजे प्रायोरिटी जी म्हणतात ना, त्याच्याकरता गुरुभक्ती फर्स्ट प्रायोरिटी आहे आणि नंतर प्रपंच आहे. त्याचा परिणाम श्रीगुरूंनी त्याचं रक्षण केलं. मृत्यूचे सुद्धा अनेक प्रकार सांगितले या ठिकाणी स्वामी महाराजांनी. आध्यात्मिक मृत्यू, आदिभौतिक मृत्यू आणि आदिदैविक मृत्यू. यातला आध्यात्मिक मृत्यू जो असतो ना, तो त्यातनं बाहेर नाही येत आहेत. पण आदिदैविक आणि आदिभौतिक मृत्यू देवतांच्या काही कारणांनी मृत्यू होतो, किंवा आदिभौतिक म्हणजे भूतांकडून मृत्यू होतो. त्यातनं परत बाहेर आणता येतं. जेव्हा आध्यात्मिक म्हणजे खरंच त्याचं प्रारब्ध संपलेलं असताना आता तो मरणारच असतो, अशा वेळेला मात्र परत आणता येत नाही. गोरक्ष मत्स्येंद्रनाथांची कथा, मग मत्स्येंद्रनाथांनी त्या आपल्या गोरक्षाच्या शब्दाकरता त्याच्या देहात प्रवेश केला वगैरे, ती कथा आपण ऐकली असेल. असो, आता आपल्याला तिकडं जायचं नाहीये. आणि म्हणून आदिभौतिक मृत्यू होता त्याचा, भूतांकडून, त्या लोकांकडून मृत्यू झाला होता. श्रीपाद श्रीवल्लभांनी सहज त्याला उठवलं आणि या प्रकारे सुंदर अशा प्रकारे त्याच्यावर कृपा केली. ही गोष्ट नेहमी आठवावी आणि आपल्याकडनं काही चुकू देऊ नये. पथ्य पाळावीत, सगळे नियम पाळावेत, सगळी व्यवस्थित गुरुभक्ती करावी. आपली आणि आपल्या पुढच्या पिढ्यांची संपूर्ण काळजी श्रीगुरू घेतात आणि घेतात. थोडं नाम गाऊया आणि गुरुचरित्राचे मुख्य नायक श्री नरसिंह सरस्वती जन्माला येणार आहेत, म्हणजे प्रगट होणार आहेत. देवाचा जन्मोत्सव नसतो, त्याचा प्रकटोत्सव असतो बरं का. आणि ती कथा आपण बघूया, पण थोडं नाम गाऊया. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, 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 दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. हो दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. बोला दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. हो दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त. श्री सिद्ध सांगतात, ऐक नामधारका, गेल्या जन्मी श्रीपाद श्रीवल्लभांनी कुरवपुरी असताना ज्या स्त्रीला, तिचं नाव अंबिका, तू शनिप्रदोष व्रत कर म्हणून सांगितलं होतं, त्यावेळच्या त्या मुलाला
ज्ञानी बनवलं तर ती स्त्री इतकी श्रद्धावान झाली आणि ती शनिप्रदोष म्हणजे शनिवारी जेव्हा प्रदोष येईल भगवान शंकरांकरता जो असणारा उपवास आणि सगळीच्या सगळी शिष्टाचाराची त्या व्रतातलं सगळा जो काही आचार आहे तो पाळून उत्तम प्रदोष करणारी ती त्या देहामध्ये मरण पावली आणि नवीन देह तिला मिळाला तो विदर्भामध्ये कारंजे नावाच्या गावामध्ये मिळाला. याही जन्मी नाव अंबिकाच. लहानपणापासून शंकरांची ओढ हो. शुचीनाम श्रीमतांगेहे योगभ्रष्टोभिजायते. गीतेनं सांगितलं पुष्कळ वेळेला अशी योगभ्रष्ट लोक जे असतात ना, म्हणजे थोडक्याकरता राहिले अशी जेव्हा नवीन देह धारण करतात ना त्यावेळेला त्यांना तीच आवड असते. तसं कुठली आवड तशीच निर्माण होते. आपल्याला काय आवडतं याच्यावर आपण गेल्या जन्मी काय वागलो हे ठरवावं आणि आपण आत्ता वागतोय त्याच्यावर आपला पुढचा जन्म ठरवावा म्हणजे तो ठरलाय हे जाणावं. आत्ता मला पिझ्झाच आवडत असेल तर हळूहळू पिझ्झा आवडेल काही दिवसांनी. क्षमा करा मला. म्हणजे तुम्ही प्रवासात आहात, आगतिक आहात, नाईलाज म्हणून एखादी गोष्ट खावी लागली तर तिकडे नाही जायचं आपल्याला. मुद्दा मला सांगायचा आहे, माझा कल भारतीय संस्कृतीचं सगळ्यात वैशिष्ट्य काय माहिती आहे का? आपली आचार प्रभवो धर्म ही संस्कृती आहे. फक्त दत्त संप्रदाय म्हणून बघू नका आपण. दत्त संप्रदाय हा आपल्या संस्कृतीतला प्राण आहे. म्हणजे त्या धमन्यांमधलं मधलं रक्त आहे ना, तेच मुख्य दत्त संप्रदायातला आचार आहे. समर्थ म्हणाले, आधी राखावा आचार मग पहावा विचार, आचार विचारे पहिलं पार पाविजेत. म्हणून सगळे सोवळ्या ओळ्याचे नियम अमकं तमकं हे सगळं आहे ते आपल्या गुणसूत्रांच्या विकासाकरता, पुढच्या पिढ्यांच्या कल्याणाकरता आणि एकूण आपल्या आत्मकल्याणाकरता आहे. म्हणून या शास्त्राला असं समजावं की अच्छा असं सांगतायत, ऐकूया बरं. त्यांनी सांगितलं ना कांदा खाऊ नका, मग मी नाही खाणार कांदा. काय होतंय खाल्लं तर? यालाच पाखंड म्हटलंय तुकोबांनी. ज्यांनी हे नियम बनवले ते ऋषीमुनी, त्यांचे स्वतःचे काय 5 स्टार हॉटेल होते काय? आपल्याला हे सांगण्याची गरज नाहीये. आपण श्रद्धावान आहात, गुरुचरित्राचे भक्त ज्या अर्थी आपण आहात त्या अर्थी आपण अर्ध प्राप्त केलेलंच आहे. आपण 10 लोकांना हे सांगा म्हणून सांगतोय मी. गेल्या जन्मीचा परिणाम या जन्मी आपल्याला त्या आवडी निर्माण होतात आणि भगवान श्री शंकरांची उपासना करणारी ही मुलगी, तिचा विवाह या कारंजातल्याच मुलाशी होतो आणि छान प्रपंच चाललाय त्यांचा. अंबिका, तिच्या पतीचं नाव माधव आणि नेमका प्रपंच चाललाय. आणि करता करता प्रपंच होता होता ती योग्य वयामध्ये, पूर्वीच्या काळी साधारण 12व्या वर्षी लग्न करायची पद्धत होती. कारण इथलं घर कसं आहे ते तिला कळलं पाहिजे, ती कशी इकडच्यानं कळलं पाहिजे, योग्य शिस्त लावता आली पाहिजे. पण समजा हे एकनाथ नगरवाले संतुष्ट झाले आणि ते म्हणले, बुवा हे आमच्या दारातलं मोठं झाड आहे, तुम्ही घेऊन जा आणि तुमच्या इथे लावा. नेता येईल का मला? पण छोटं तुळशीचं रूप दिलं तर लावता येईल की नाही? छोटा औदुंबराचं लावता येईल की नाही? हा पूर्वीच्या काळी विषय होता. देहाच्याच पातळीवर पूर्वी विचार केला जात नसे. 2 कुटुंबांची लग्न झाली आहेत असं समजलं जात असे. असो, आत्ता आपल्याला तिकडे जायचं नाहीये. योग्य काय अयोग्य काय हे समाज ठरविल, केव्हा तरी लक्षात येईल आमच्या. हे प्रपंच सुरू झाला त्यांचा. गर्भाधान नावाचा संस्कार झाला. गर्भाधान याचा अर्थ असा की ज्या उदरामध्ये गर्भाशयामध्ये छान असं अंकुर या वंशाचा फुलणार आहे, आधी तिथे पवित्रतेचा संस्कार करून घ्यायचा. गर्भाधान हा पहिला संस्कार आहे 16 संस्कारातला. सोलापूरचे आमचे दातेशास्त्री सांगायचे, सध्या म्हणाले 2च संस्कार राहिलेले आहेत, एक विवाहन, दुसरा अंत्येष्टी. बाकीच्या संस्काराला आम्ही विसरून गेलोय. म्हणून जमेल तेवढे संस्कार करावेत, शक्य जेवढं पॉसिबल आहे. समर्थ म्हणाले, जितुके होईल तितुक्याला आळस करू नये. आपल्या मुलांच्या सुनांच्या बाबतीत, नातवंडांच्या बाबतीत हे आग्रह करावा आणि प्रेमाने आग्रह करावा. करूया आपण हे. परिणाम होतो. त्यानंतर पुंसवन संस्कार आहे. 6व्या महिन्यातला वेगळा, 8व्या महिन्यातला वेगळा. संस्काराला आरंभ तिथून आहे. माणसं एकदम 25 वर्षाची मुलं झाल्यावर आमच्याकडे गडावर आणतात आणि सांगतात, बुवा तुमच्याकडे संस्कार वर्ग असतात ना, आमचा मुलगा अगदी अजिबात ऐकत नाही, कसाही वागतो, 25 वर्षाच्या या मुलावर संस्कार करा.
ते आमच्याकडचे एक रामदासी होते, ते म्हणले, अहो इतक्या मोठ्या मुलावर जर आम्ही संस्कार करायला गेलो तर तो आमचा अंत्यसंस्कार करील. बदल नाही होत तेव्हा. आणि असा छान संस्कार झाला आणि गर्भ राहिला. पवित्र दिनी भगवान अवतरले. ऐसे क्रमिता नवमासी प्रसूत झाली शुभ दिवशी पुत्र जाहला म्हणून हर्षी निर्भर होती माता पिता. जन्म होताची तो बाळक ओंकार शब्द म्हणे अलौलिक पाहुनी झाले. तटस्थ लोक अभिनव म्हणती अभिनव म्हणून तये वेळी. साधारणतः मुलं लहानपणी रडतात, रडली नाही तर त्यांना रडवतात. ज्यांनी गीत रामायण लिहिलं ना ते आमचे गदिमा जन्माला आले कोकणामध्ये, रडेच ना. असं निचेष्ट पडलेलं बालक म्हणजे मृतवत. थोडा वेळ वाट पाहिली, आपण वाचली असेल ही कथा त्यांच्या चरित्रातली, आणि काहीच होईना, म्हणजे हालचालच नाही बाळाची. सगळेजण दुःखी झाले. आणि आता दफन करायला, कारण इतक्या लहान बाळाला जाळू नये, दफन करावं म्हणून निघाले होते. इतक्यात ती दासी कुणबिणी जी होती ती म्हणाली थांबा. तिने एक निखारा घेतला, निखारा, आणि त्या जिथे नाळ तोडली होती तिथे लावल्याबरोबर ते बाळ इतक्या जोरात छान रडलं असं वर्णन आहे. गदिमांचा जन्म असा आहे बरं का. रडवतात किंवा काहीतरी आवाज. हे महाराज आमचे अलौकिक हो. पहिल्यांदाच ओम 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 ओम. श्री गुरु औदुंबरी. गंगाधर सरस्वती गंगाधरांनी कशा करता भगवंतानी हा देह धारण केला याचं एक छान पद लिहिलंय. माझे गुरुजी ते नेहमी म्हणायचे. कशा करता आले, त्यांचं दर्शन कसं झालं मला, कशा करता त्यांनी देह धारण केला, मला दर्शन कसं झालं त्यांचं. श्री गुरु औदुंबरी पाहिले नरहरी औदुंबरी पाहिले. श्री गुरु औदुंबरी श्री गुरु औदुंबरी पाहिले नरहरी औदुंबरी. नंतरचं दर्शन आहे, पण ते वर्णन आत्ता जन्माबरोबर ऐकून घ्या. कशा करता त्यांनी देह, काय कारण आहे त्यांना विग्रह धारण करायचे. दंडकमंडलू करी विराजित. दंडकमंडलू करी विराजित. मुख इंदूचे परी. मुख इंदूचे परी पाहिले. श्री गुरु औदुंबरी पाहिले. श्री गुरु औदुंबरी. धर्म रक्षण करावयास्तव. धर्म रक्षण करावयास्तव. धर्म रक्षण हे ना हे धर्म रक्षण करावयास्तव. मानव वपु आदरी. मानव वपु आदरी पाहिले. श्री गुरु औदुंबरी पाहिले. श्री गुरु औदुंबरी. गंगाधरात्मज
तत्पद कमली गंगाधरात्मज तत्पद कमली हा दा गंगाधरात्मज तत्पद कमली गंगाधरात्मज तत्पद कमली लागला भ्रमरा परी लागला भ्रमरा परी पाहिले श्री गुरु औदुंबरी पाहिले श्री गुरु औदुंबरी नरहरी औदुंबरी पाहिले नरहरी औदुंबरी पाहिले श्री गुरु औदुंबरी पाहिले श्री गुरु औदुंबरी नरहरी औदुंबरी श्री गुरु औदुंबरी श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय। अलौकिक अवतार जन्माला आल्याबरोबर पहिला उच्चार ओम प्रणवाचा। आता हे बाळ जेव्हा जेव्हा बोलतं ते ओमच बोलतं। नाव ठेवायचं आहे त्याचं। सच्शुद्ध सात्विक लोकांना बोलवायचं ज्यांच्या मुखातून वेदांचा उच्चार होतो, जे पवित्र आहेत, मनाने पवित्र आहेत, देहानी पण पवित्र आहेत। बरं, दोन्हीची पवित्रता शक्यतो अवघड असते। देहानी पवित्र असतात लोक, वाणीनी पवित्र असतात, मनाने पवित्र असतात, भाविक असतात, पण जरा आगळ पगळ पाय धुतलेच पाहिजेत का? म्हणून या तिन्हीनी पवित्र असणाऱ्या व्यक्तीला बोलवावं आणि त्यांनी नाव ठेवावं अशी पद्धत आहे बरं का। म्हणून गर्गाचार्यांना बोलवले कृष्णांचं नाव ठेवताना। ही आत्या कधीपासून आली मला माहित नाही आहे। मी असं नेहमी विचार करतो की ज्यांनी पहिल्यांदा हा पायंडा पाडला त्यांची आत्या संत सत्पुरुष होती, संत होती। असं नकारात्मकच का बोलावं? बरं, ती पण असू द्या बरं, नाहीतर आपल्याला वाटेल व आम्ही आत्या आहोत त्यांची। पण सच्शुद्ध सात्विक लोकांना बोलवले, उत्तम उत्तम ज्योतिषांना बोलवले। पूर्वीच्या काळी लक्षात घ्याल की जसा बाहेरच्या विद्येला एक भाव होता, किंमत होती, तशी अंतरंगातल्या पवित्रतेला आणि त्या अधिकाराला जास्त किंमत देत होता समाज। त्यामुळे ती जपणं हे कर्तव्य होतं। समाजात धोका निर्माण कधी होतो माहिती का? बाहेर बाहेर नुसती चांगुलपणा जपणारे लोक असतात ना, आणि त्यालाच आपण मोहित होतो ना, तेव्हा समाजात धोका निर्माण होतो। काय गरज आहे हो? मी माझ्या मुलाला डॉक्टर, इंजिनियर करेन, क्रिकेटर करेन, त्याला प्रवचनकार कशाला घ्यायला पाहिजे? कारण खूप कमी लोक असे आहेत की तुम्ही कसे असा मी माझी पवित्रता जपेन असे लोक। म्हणून समाजाची ही थोडी जबाबदारी आहे। म्हणून अशा लोकांना बोलवावं, मुद्दाम बोलावलं त्यांनी। पत्रिका म्हणली होत्या ज्योतिषांनी, ते म्हणाले ब्रह्मांड नायकपती अंबिके, ब्रह्मांड नायकपती तव बाळ झाला, आज्ञेत जा रवी शशी असती त्रिकाळा। सूर्य ज्याला विचारून उगवतो आणि चंद्र ज्याला विचारून मावळतो। पृथ्वीची एवढी गती असली पाहिजे हे ज्यानं ठरवलेलं आहे, संपूर्ण विश्वाचा नियंत्रक, सगळ्या विश्वाचा। आणि हे म्हणताना ज्योतिषांच्या डोळ्यातनं पाणी व्हायला लागलं। माझं भाग्य आहे की अशी पत्रिका मला बघायला मिळाली, तयार करायला मिळाली। अगं याचा तू काळजी करूच नको, पण याचा अनुग्रह ज्याच्यावरती होईल ना, त्याच्या पिढ्यानपिढ्याचा उद्धार होईल, त्याचा एकट्याचा नव्हे। आणि तो जोपर्यंत यावत चंद्र दिवाकर अमर राहील।
सामर्थ्य रूपानं त्याची कृपा सर्वांवर होईल. असं आहे की पहिल्यांदा आमच्या मनात असं येतं असंच बोलायचं असतं, पण इतक्या भाविकतेनं ती मंडळी बोलतात आणि लक्षात आलं माधवाच्या की हे दक्षिणेकरता बोलत नाहीयेत. काही गोष्टी पक्क्या करून घ्या गुरुचरित्रामध्ये, या कथा कीर्तनामध्ये. काही नाती अशी जपावीत, काही ठिकाणं अशी जपावीत तिथे आपलं नातं व्यवहाराच्या पलीकडे असावं. प्रत्येक गोष्ट व्यवहाराने मोजायची खोड सोडून जोपर्यंत आपण देत नाही ना, तोपर्यंत आपल्याला खऱ्या आनंदाचा अंदाजही येणार नाही. आनंद तर नाहीच. पाच नावं ठेवावी तशी पद्धत आहे. एक आपल्या कुलदेवतेचं शालग्राम नाव ठेवलंय. कुलदेवता त्यांची शालग्राम आहे, शाळीग्राम. एक नावरस नाव ठेवावं, एक कुलदेवाचं नाव ठेवावं, एक टोपण नाव ठेवावं, एक नाव आपल्या पूर्वीच्या पिढ्यांमधलं ठेवावं, एक नाव आपल्या देवाचं ठेवावं. अशी 5 नावं तांदळावर काढायची असतात. आणि नावात जर कमी जास्त काही चुकलं ना तर प्रारब्ध चुकतं, म्हणून नाव सुद्धा करेक्ट ठेवावं. मी अनेकदा एक उदाहरण सांगतो. एक मुलगा फार आजारी पडायचा म्हणून पुण्यामध्ये मला वाटतं शुक्रवार सदाशिव पेठेत नित्यानंद स्वामी नावाचे सत्पुरुष राहत होते. खूप वर्ष झाली याला, आता नाही आहेत ते. त्यांच्या आश्रमात आणला आणि हा मुलगा दाखवला 6-7 सारखा आजारी असतो. त्यांनी पाहिलं आणि सांगितलं याचं नाव चुकलंय, आता काय करायचं? एक 8 दिवसांनी घेऊन याच्या मापाचा पाळणा 7 वर्षाच्या मुलाला केवढा पाळणा लागेल, पाळण्यात घालूया आणि मी त्याचं नाव ठेवतो. घडलेली घटना आहे पुण्यातली. आणि 8-10 दिवसांनी तो पाळणा वगैरे तयार करून घेतला. सगळा खर्च स्वामीजींनी केला आणि आपलंच नाव त्याला दिलं, नित्यानंद. आडनाव माणके. जागतिक ख्यातीचा कार्डिक सर्जन झाला ना तो. आत्ता त्यांचे जे कलिग होते डॉक्टर बोरकर, त्यांच्या घरी माझी गुरुचरित्रच कथा आहे ही झाली की ती आहे गोव्याला. कशाला सांगतोय मी हे आपल्याला? इतकं नावात आहे बरं का. आमच्या संस्कृतीने सांगितलेल्या गोष्टी आम्ही लाईटली घेतो म्हणून प्रॉब्लेम आहे. त्या किती सिरियसली घ्यायला पाहिजेत, किती विचारपूर्वक. आणि हट्ट बिट्ट सोडून द्यायचा. माझं म्हणणं आहे हे नाही हट्टच, काय देव सांगेल, संस्कृती सांगेल ते ऐकेन. ज्या घरामध्ये हा नियम झाला की शास्त्र काय सांगतं ते ऐकायचं, त्या घरात भांडणाचं कारणच उरत नाही. स्वर्ग वेगळा नाही, तोच स्वर्ग आहे. इगो बिगो मूर्ख लोकांचे शब्द आहेत हो. कसला इगो आलाय? मी नकारात्मक बोलतोय, क्षमा करा, पण समाजात जे दिसतं त्यामुळे मी ही भाषा थोडी वापरतोय. आणि यात काही वैयक्तिक स्वार्थ नाही, आपल्या कुटुंबांचं कल्याण व्हावं आणि म्हणून हा विचार मी प्रसृत करतोय. आपण सगळे चांगले आहातच, पण आपण याचा प्रचार करा म्हणून मी हे बोललो. पुढे जाऊया. या मुलाची अनेक नावं ठेवली. नरहरी नाव ठेवलं. हाक मारायला घरामध्ये नरहरी, नरसिंह. आणि लहानाचा मुलगा मोठा होतोय. आता पहिलाच चमत्कार त्याच्या जीवनातला आहे. थोडे दिवसानंतर त्या आईच्या लक्षात आलं, काय 8-10 दिवस गेले असतील, की बाळाचं पोट भरत नाहीये, मला तेवढं दूध नाहीये. म्हणून तिनं विनंती केली आपल्या पतिराजांना, एखादी मेशी मेंढी आणूया किंवा एखादी गाय आणूया, या प्रकारे काही करूया का युक्ती. आणि बाळ असं मांडीवरच आहे. बाळ फक्त हसलं आणि फक्त स्पर्श केला स्तनाला. असा स्पर्श केल्याबरोबर 32 धारांनी दूध व्हायला लागलं. भगवंताला थोडक्यात त्याला फक्त सांगा एवढाच मुद्दा आहे. रक्षापेक्षाम अपेक्षते असा मंत्र येतो देवी भागवतात, की त्याला सगळं कळत असतं, पण तुम्ही एक अर्ज लिहायला आवश्यक आहे ना. त्याला सगळं कळतंय, पण तुमच्याकडनं प्रार्थना नको का व्हायला. म्हणतात ना ते हल्ली रायटिंगमध्ये लिहून द्या. स्तनी स्पर्श होताचे कर 32 धारा वाहे क्षीर वस्त्र भिजवणी विचित्र वाहू लागे भूमीवरी विस्मय करीती जनक जननी प्रगट न करीती गौप्य गुणी नमन करीती बाळकाचरणी माता होय खेळविती पाळण्या घालुनी बालकासी पर्यंते गाता अतिहर्षी न राहे बाळक पाळणेसी सदा खेळे महीवरी माता बोलवी कुमरासी बोले ओंकार शब्देसी
बोले शब्द ओंकारेसी, चिंता करी मानसी मुके होई. प्रत्येक वेळेला ओमच म्हणते हो, दुसरं काही बोलत नाही. आता आई हे रसायन असं आहे बरं का, भगवंतानी बनवताना पण असं बनवलं की कायम मुलाची चिंता. हे हृदय कसे आईचे, साने गुरुजी सांगायचे, जे आनंदातही रडते. चांगले मार्क्स पडले, झालं ग बाई माझं पोरग पास, कोरोनानं का होईना पण झालं पास. कमी मार्क पडले तरी रडते. आणि विशेष म्हणजे या आईची किंमत आई नसते तेव्हा कळते. सगळ्यांचं असं आहे नाही, सावध व्हायला पाहिजे याकरता मी बोललो. कबीराने असं म्हटलंय, ज्या घरात आई वडील आहेत त्या घरातल्या आई वडिलांची सेवा करणाऱ्या लोकांना तीर्थक्षेत्री जाण्याची गरज नाही आहे. घरात तीर्थक्षेत्र आहे. आणि अशी संस्कृती न सांभाळता आपल्या मातापित्यांची, बुजुर्गांची सेवा करीत नाहीत, त्यांना तीर्थ आणि क्षेत्र दोन्ही आवश्यक असतं. वेगळा अर्थ आहे तिथे. चिंता करतीये आई. आता ज्योतिषांना सांगायचं, आमचं बाळ बोलत नाही हो, आमचं बाळ बोलत नाही हो. ते म्हणाले तुम्ही त्याला काहीतरी उपाय करा, कुलदेवतेला जा, त्याला नारळ ठेवा, शनिवारी एक नैवेद्य तयार करा आणि तो अश्वत्थाच्या खाली नेऊन ठेवा. तंत्रातला भाग आहे हा, आगम टेक्निक, काही तोटके म्हणतो ना आपण, असं छोटे छोटे गोष्टी असतात. एवढी इतकी छोटीशी गोष्ट केली ना की काम होतं. मी काही सांगत नाही बरं, नाही तर तुम्ही तेच सांगा, हे बाकीचं राहू द्या बाजूला. त्यातले जे मास्तर असतात ते सांगतात एवढीशी गोष्ट करा, काम होतं, असे लोक सांगतात. आणि हे आपले श्रद्धेनं करतात, तरी सुद्धा उपाय नाही, उपयोग होईना. त्यावेळेला थोडे दुःखी झाले असं वर्णन आहे. ऐसे नाना परी देखा जननी करी महादुःखा. डोळ्यात पाणी आलेलं पाहिलं. नुसती चिंता करतात, इकडे तिकडे काहीतरी प्रयत्न करतात, ठीक आहे, पण डोळ्यात पाणी आलेलं पाहिलं. देवाला आपल्या भक्ताच्या डोळ्यातलं पाणी आवडत नाही बरं का. देवाला तुम्ही काही बोला, काही करा, तो स्वीकारतच नाही. काही वेळा आपण देवाला नावं ठेवतो. समर्थांनी सांगितलं, सूर्याला न मानणारे काही लोक असे एकत्र आले, ओवीच आहे दासबोधातली. त्यांनी सांगितलं सूर्य बिर्य कुछ नाही आहे, आम्ही सूर्यावर थुंकू. ते म्हणले कधी थुंकायचं? तो म्हणले डोक्यावर आल्यावर थुंकू. आणि सगळे सूर्याला न मानणारे लोक एकत्र आले आणि सगळ्यांनी एकत्रच ओवी समर्थांची सांगतो आपल्याला, म्हणजे आपल्याला वाटेल काय, माध्यांनी थुंकता सूर्यावरी तो थुंका पडेल आपणावरी, समर्थ म्हणाले. देवाला तुम्ही काही बोला तो नाही स्वीकार, पण त्याच्या भक्ताला जर काही कोणी बोललं त्रास झाला ना तर तो गहिवरतो. आणि त्यावेळेला जो उपाय आहे तो ताबडतोब करतो. हसत हसत भगवान आतमध्ये गेले आणि पहार होती, पहार. असे दुडू धावत गेले, असे छान गोटीदार शरीराचे होते, भरपूर जावळ, छान चेहरा चंद्रासारखा, कोरे पान, चरणावरती शंखचक्र गदा पद्म आहे. दत्तप्रभूच आहेत ना. आतमध्ये धावत गेले. छोटी पहार होती. पूर्वीच्या काळी काही तात्पुरत्या गोष्टी कुटायला छोट्या पहारी असायच्या, मोठ्या असायच्या, उखळ असायचं, जुन्या लोकांना कळेल. असे पहार घेऊन आले. ओम ओम ओम. आई म्हणली काय बाळा? आणि असं करून ती पहार तिच्या हातामध्ये देईपर्यंत, आणेपर्यंत, ती बघेपर्यंत त्याचं लोखंड होतं. आणि यांनी संकल्प केल्यावर अख्खी पहारच्या पहार सोन्याची, 52 कशी सोन्याची पहार झाली हो. बापरे. घरात जाऊनी तये वेळा घेऊन आला लोखंड सबळा, हाती धरिताच निर्मळा, झाले सुवर्ण 52 कशी. आणून देत असे मातेसी, विस्मय करी बहुसी, बोलावून या पतीसी दावी ती झाली तयवेळी, गौप्य करी ती तयवेळी. कोणाला सांगितलं नाही, नाही तर ते म्हटलं आमच्याकडे द्या बाळते. आणि लक्षात आला हा अवतारी पुरुष आहे, सामान्य नाही आहे. मग त्यालाच हात जोडले आई वडिलांनी आणि सांगितलं बाळा एवढं जर तुला कळतं, एवढा जर तू महान आहेस, तर तूच सांग तुला कधी वाणी येईल. आमचं दुःख तू बोलत नाही अशी आहे, बाकी काय आमची तक्रार नाही आहे. आमचं अज्ञान दूर करा करता सांग. मग यांनी खुणेने सांगितलं
ओम. पूर्वीच्या काळी खूण काढायची, आता काय करणार? कारण नसतंच गळ्यात. आमचे गुरुजी गमतीने म्हणले, ते म्हणले नावातच लिहिलंय त्याच्या, जा आणि नवं घालून ये म्हणून जानवं. मी एका ठिकाणी पूजेला गेलो, त्यांच्याकडे जानवंच नव्हतं घातलं. पूजा करायचा अधिकार त्याचं लायसन्स आहे ते, आणि लायसन्स नसेल तर ते दंड आहे. 2 तारखेपासून अजून वाढवला आहे त्यांनी. शेंडी आणि जानवा हा कर्माचं लायसन्स आहे, ते असलंच पाहिजे आणि ते आयुष्यभर असलं पाहिजे. मुंजीत घातलेलं जानवं दर अमावस्येला ग्रहणाला बदलत 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 आपल्या प्रेताबरोबर जाळलं गेलं पाहिजे असं शास्त्र आहे. जर आपण संन्यास नाही घेतला तर. संन्यास घेतला तर जानव्याचा त्याग आहे. इतकं जानव्याला महत्त्व आहे. जर अगदी धुवायचीच वेळ आली, कारण काही वेळा खूप काम करणाऱ्यांचं अगदी जानव्याची सुतळी होते, आचार्य बिचारी असं इलाजच नाही, ते काळं पडतंच. मग धुवायचं असेल तर ते अंगठ्यात अडकवायचं आहे, असं नुसतं काढून नाही ठेवायचं. बनियन बरोबर निघालं नाही, पुन्हा यज्ञोपवीत संस्कार विधी करावा लागतो. पूजेला गेलो त्यांच्याकडे जानवच नाही. मग आता गणपतीला 2 जानवी लागतात, कारण त्याचं आणि त्याच्या पत्नीचं, ज्याचं लग्न झालंय त्याला 2 जानवी आहेत. कारण हल्ली स्त्रियांच्या मुंजी होत नाहीत, म्हणून त्यांचा गायत्री नवऱ्याने करायचा आहे. पूर्वी स्त्रियांच्याही मुंजी होत असत शास्त्राप्रमाणे. आजही काही स्त्रियांच्या मुंजी झालेल्या आहेत. मी गुहागरला जातो, तिथे दीक्षित नावाचे एक जण आहे, त्यांच्या नातीची मुंजी झाली आणि ती कीर्तनाला समोर येऊन बसते. आता 10वी-12वीत गेली आणि ती संध्या करते रोज संध्याकाळी. कधी गुहागरला गेला तर विचारा, दीक्षित नावाचे कोण आहेत, बुवाने असं सांगितलं होतं म्हणा. सीतामाईंची मुंज झाली आहे, त्यांचं जानवं आहे. रुक्मिणी देवींची मुंज झाली, त्यांचं असं वर्णन आहे भागवतामध्ये. सांगण्याचा भाव असा. मग मी ते 2 पैकी गणपतीला सांगितलं, बाबा आजच्या दिवस तुला एकच बाबा. आणि मग ते जानवं मंतरलं, त्या यजमानाला घातलं, मग पूजा केली. इतका प्रामाणिक यजमान, त्यांनी पूजा झाल्यावर मला जानवं परत दिलं. बुवा धर्मनिष्ठा टिकावी एवढ्याकरता हे वाक्य, बरं. नाही तर आपल्याला वाटेल विनोद. विनोद नव्हे. यांनी काय केलं? संज्ञा करोनी मातेसी दावी बाळक संतोषी, मुंजी बांधताची आपणासी येईल म्हणे बोल सकळ. मुंज नावाचा जो वनस्पती असते, त्याचा वेल, त्याची दोरी बांधलीत, मौंजी बंधन म्हणतात त्याला. कमरेला ब्रह्मचर्य पालना करता ते फार आवश्यक आहे. कटीला काही असणं, कटी दोरा म्हणतो ना आपण. जानवं शिखा आल्याबरोबर मला वाणी येईल, काळजी करू नका. इतका आनंद झाला होता द्विजाला. लगेच आता हा 6 वर्षाचा आहे आणि 1 वर्ष गर्भाशयातला असं गृहीत धरलं आणि 7व्या वर्षी मौंजी बंधन करायकरता इतकी तयारी केली. नाना परीचे शृंगार उभारिले मंडपाकार, आनंद करीत असे द्विजवर, अपार द्रव्य वेचित असे. छान. शक्यतो मुंज आपल्या दारात व्हावी बरं का. पूर्वी अंगणात. ते म्हणले आपल्या दारात म्हणजे आम्ही 5व्या मजल्यावर राहतो. मग असा पवित्र एकनाथ सभागृहासारखं घ्या. खरंच इथं आल्यावर इतकं पवित्र वाटतं. यापूर्वी मी एक भागवत कथा इथे केली आहे, अनेक ठिकाणी कथा केली आहे. आपल्या अंगणामध्ये कथा होणं किंवा अशा ठिकाणी पवित्र ठिकाणी कथा होणं किंवा असा काही संस्कार होणं, यात विशेष संस्कार आहेत. किंवा देवस्थानात जाऊन मुंज करावी, देवासमोर मुंज लागावी. जा वाडीला, देवासमोर अक्षता टाका. ती देवता आयुष्यभर आपल्या पाठीशी राहते, आपली मुंज जिथे झालेली असते तिथे. बरं, कारण आपलं जन्मांतर झालंय, दुसरा जन्म आहे म्हणून द्विज म्हणतात मुंज झालेल्याला. दुसऱ्यांदा जन्माला आला तो. असो. आणि अशी दारामध्ये मुंज करायची ठरली आणि नगरलोक विस्मय करीती. संपूर्ण तोपर्यंत छोट्या छोट्या गावामध्ये मुलांच्या प्रसिद्ध्या लगेच होत असतात. काही लोक म्हणतात मुका आहे, त्याच्याकरता इतका खर्च करायची काय गरज आहे, पैसे वाया घालवतोय. काही लोक म्हणले असू देत, मोतीचूर करणार आहे ना. अशाच्या उभ्या आहेत. एक म्हणती हो का भलते मिष्टांना आम्हासा मिळते, बेकार देतील हिरण्य असते चाड नाही त्याच्या मंत्रात. त्यात बोलला काय नाही. असे पण काही पब्लिक असतात. ते लग्नाकरता एक मंत्र आहे. लग्नात कोण काय पाहतं? कन्यावर येते रूपम. मुलगी पाहते काय, माझा होणारा पती दिसायला कसा आहे, कुठला कट आहे त्याचा, डोक्यात काही आहे की नाही जाऊ द्यात, पण दिसायला कसा आहे. एका मुलीने आपल्या मैत्रिणीने सांगितलं हा माझा होणारा नवरा आहे, कसा दिसतोय. ती म्हटली दुसरा मिळालाच नाही का तुला.
ते म्हणजे असं का म्हणते, हसल्यावर किती वाईट दिसतोय तो, दात असे पुढे दुकानाच्या फाळ्यांसारखी, किती वाईट दिसतोय, खरं सांगते म्हणाली. ती म्हणली अगं तो विचार मी केलेला आहे, माझ्याशी लग्न केल्यावर त्याला आयुष्यात हसायची वेळ कशाला येणार आहे. कन्या वरयते रूपम माता वित्तम. आई विचार करते माझे हाल झाले तसे माझ्या मुलीचे नकोत. पैसे दोन पाहिजेत हो, कारण स्ट्रगल तिथे करावं लागतं. पिताश्रुतम, वडील म्हणतात बाकीचं कमी असलं तरी चालेल, पण त्याच्याबद्दल कीर्ती कशी आहे. श्रुतम म्हणजे कीर्ती, चांगलं बोलतात ना. बांधवा कुलमिच्छन्ती, बंधुजन जे असतात ना आपले नातेवाईक, हे पण देशस्थ ऋग्वेदीच आहे ना, गोत्र बरोबर आहे ना. कुलमिच्छन्ती आणि मिष्टान्नम इतरे जनाः, बाकीचे म्हणतात पक्वान्न काय सांगा. तसा अनुभव इथे असा सांगितलाय. थोडक्यात आपल्याला इथे गुरुचरित्र सल्ला देते की तुम्ही लोकांकरता सगळं करा, पण लोकांकडून कुठली अपेक्षा ठेवू नका. आपली उपस्थिती हाच आहेर, आणि खाली आहेर आणू नये म्हणजे तुम्ही येऊ नका असा अर्थ आहे त्याचा. आणि आदल्या दिवशी चौलकर्म करायचं आहे. ते चौलकर्म येरे दिवशी भोजन चौल मणीशी पुनरभ्यंग करून हर्षी यज्ञोपवीत धारण केले. काय सारण चालू, अतिशय सुंदर असा तो प्रसंग. बटूला आशीर्वाद दिला सगळ्यांनी. आणि आता मातृभोजनाचा प्रसंग आहे. भिक्षा मागायची त्या बाळानं, गळ्यामध्ये झोळी घातली आहे आणि पहिली भिक्षा आईकडून घ्यायची आहे. काय दिव्य परंपरा होती आपली. या वेळेला मुलं कम्फर्ट झोनमधनं बाहेर पडायची आणि पाठशाळेत जायची. इतकी गुणवत्ता त्या मुलांच्या मध्ये यायची. शिक्षक सुद्धा असे असायचे की तळमळीनं शिकवायचे हो. आणि इतकं सगळं 12 वर्ष शिकवून ते सांगायचे आमच्यात काही चुकीचं असेल तर ते घेऊ नका बरं. अस्मानी सुचरितानी तानी तर उपासितानी नो इतराणी. मॅकॉले नावाच्या ईस्ट इंडिया कंपनीचा जो मुख्य मनुष्य, या राणी व्हिक्टोरियानी भारताच्या संस्कृतीचं वाटोळं करायला दोघांना पाठवलं होतं, त्यातला मॅकॉले आणि मॅक्स मिलर. हे मॅकॉलेनी वर्णन केले काय इथे परंपरा आहे. त्यांनी लिहिलंय की इथली 100% माणसं शिकलेली होती आणि मॅक्स मिलरने लिहिलं इथली 98% माणसं शिकलेली होती. त्यावेळेचं वर्णन आहे की किती शिकली होती मुलं. आणि शिक्षण म्हणजे फक्त ज्याचा काही उपयोग नाही असं नव्हे. ते परवा मी विनोद वाचला, एक 65 वर्षाचा मनुष्य त्यांच्या 85 वर्षाच्या सरांना कुठेतरी पार्टीत भेटला, गुलाबजाम खात होते ते बुफेमध्ये शेजारी. तो म्हणला सर आता मी रिटायर झालो, ते तुम्ही शिकवलेलं कॉस्ट टाइम ते कधी वापरायचं म्हणला. साईन कॉस्ट हे नसतं ना ते. मुलांना फक्त माहितीच्या पातळीवर नाही, अनुभव आला पाहिजे की समाज कसा आहे. म्हणून रोज भिक्षा मागून जेवायचं. आणि पहिली भिक्षा आईकडे, आईच्या दारात, आईच्या समोर आला आणि आईनं सांगायचं अरे काही म्हणून दाखव मग भिक्षा वाढते. ओम भवती भिक्षांदेही म्हण. तर आई सुद्धा इतकी महान आहे. आई म्हणाली बाळा पहिली भिक्षा घेऊन करी आशीर्वाद वचन दे ती नारी बाळ ऋग्वेद म्हणून उच्चारी आचार धर्मे वर्तत असे. ऋग्वेद येईल का तुला? संपूर्ण ऋग्वेदाचा पहिला मंत्र अग्नीपासून, 4 वेदांचे अग्नीपासूनच सुरू होणारे पहिले मंत्र आहेत. इतका अग्नीला महत्व आहे. आपल्याकडे वेदांमध्ये ज्या ज्या देवता सांगितल्यात, सूर्य आहे, अग्नी आहे. बरं, अग्निमीळे पुरोहितं यज्ञस्य देववृत्विजं. सगळे लोक ज्या त्या ठिकाणी होते सगळे आ वासून बघायला लागले. अरे कालपर्यंत याला काही येत नव्हतं, आज एकदम ऋग्वेदाचा पहिला मंत्र म्हणतो हा. यानंतर दुसरी भिक्षा ईशेत्वा अर्जुत्वेत. तिसरी भिक्षा सामवेद अग्न आयाही. चौथी भिक्षा बाळा अथर्वण वेद म्हण. यानं म्हणून दाखवले. आणि आता मात्र लोकांच्या आपोआप हात जोडले गेले. चमत्काराशिवाय नमस्कार नाही ही म्हण खरीच आहे. लोक म्हणायला लागले अरे हा माणूस नाही आहे,
हा देव आहे. देवाचा अवतार म्हणा फार तर याला. याते म्हणून येणार होईल देवाचा अवतार, म्हणून करीती नमस्कार जगद्गुरु म्हणून या. आणि आई म्हणाली, बाळा भिक्षा मागायची बरं तुला, असं म्हणायचं असतं. पण त्या वेळेला ते मंत्र आहेत. आजही ते मंत्र म्हणतो आपण, नकळत म्हणतो. कळून म्हटले तर तसं वागायला अवघड आहे. अगदी फूल वाहण्याचा मंत्र म्हणतो ना आपण सकाळी, मया ऋतानी पुष्पाणी, याचा अर्थ मी काढून आणलेली फुलं आहेत. मया ऋतानी, माझ्याकडून काढली. खरं माझ्याकडनं काढली गेलेली असतात का? माळी ऋतानी म्हणावं, धोंड्या ऋतानी म्हणावं, कोणीतरी ऋतानी म्हणावं. मंत्र समजून तंत्र सांभाळणारे फार कमी लोक आहेत. मी केव्हा तरी गोष्ट सांगणार आहे. मी संन्याशांच्या अनेक गोष्टी अशा पाहिल्यात. वाडीलाच उगार स्वामी उर्फ नारायणानंद सरस्वती होते आणि मी त्यावेळेला कोल्हापूरला शंकराचार्यांच्याबरोबर म्हणजे त्यांच्याबरोबर आलो होतो. त्यांच्याकडे मी शिकायला होतो. रामचंद्र बुवा कराडकर पूर्वाश्रमीचे, जुन्या लोकांना आठवेल, फार मोठे कीर्तनकार, कराडकर पठडी महाराष्ट्रातली. त्यांनी नंतर संन्यास घेतला आणि कोल्हापूरला करवीर पीठाचे आचार्य होते. तेव्हा त्यांचा चातुर्मास 2 महिन्यात संपला. पण यांनी मात्र चातुर्मास नारायणानंदांनी टेंबे स्वामींच्या आश्रमात केला होता. आणि त्या दिवशी जेव्हा उल्लंघन असतं, मागून जा, ज्या दिवशी उल्लंघन असतं ना, म्हणजे सीमोल्लंघन, त्या दिवशी औदुंबराची पूजा असते. तर त्या पूजेला आम्ही सगळे होतो. मी आचार्यांच्यामुळं मला जवळ उभं राहायला मिळालं. दंड धरून मी मागासा उभा होतो. आणि शेवटी सगळी पूजा झाली. औदुंबराची पूजा, औदुंबर वृक्षाची पूजा करायची असते संन्याशांनी, आणि मग त्यांनी वेस ओलांडायची, अशी पद्धत आहे. ती पूजा सगळी झाली. शेकडो ब्राह्मण वाडीतले मंत्र सांगायला, कारण हा साक्षात्कारी महापुरुष होता. बरं, नारायणानंदानं ज्यांनी पाहिलं असेल, खूपच अधिकार. शेवटी मंत्र येतो की तुमच्या पुढे मी नारळ ठेवलाय देवा, भवे जन्मनी जन्मनी, जन्मोजन्मी या नारळाची कृपा किंवा असा नारळ मला प्राप्त हो, काही कमी न पडो. तिथेच त्यांनी मंत्र तोडला. ते म्हणले, ओ भवे जन्मनी नाही, हा शेवटचा जन्म आहे माझा, भवे इह जन्मनी म्हणा. अगदी कोरला गेला प्रसंग. किती समजून मंत्र म्हणावेत याकरता मी हे बोलतोय. तसं आई म्हणाली, बाळा आता तुला भिक्षा मागायची आहे. काय म्हणाले नरसिंह सरस्वती स्वामी महाराज, आई तुझी आज्ञा शिरसा वंद्य, नवती बोल तुझे मिथ्या, निर्धार राहिला माझी या चित्ता, निरोप द्यावा त्वरिता, जाऊ तीर्थे आचरावया. भिक्षा मागायची आहे ना, दे मला आज्ञा. निघालो. आई म्हणली, अरे तसं म्हणायचं असतं नुसतं, असं कीर्तन प्रवचन नुसतं ऐकायचं असतं, कीर्तन प्रवचनातलं घरी नसतं न्यायचं काही, म्हणून झाडायचं असतं असं. किंवा पुढे डोकं का टेकतात लोक. हां, आमचे धुंडा महाराज सांगायचे, लोक नमस्कार या करताच करतात. बुवा गेले 2 तास 4 तास तुम्ही आमच्या डोक्यात जे भरवण्याचा प्रयत्न केला ते तुमचं तुम्हाला साभार परत. मी विचार केला, बरोबर आहे ना हो, तुम्हाला काय करायचंय, मला ते पुढच्या गावात लागणार आहे, मलाच परत द्या. विनोदाचा भाग सोडून द्या, विनोदाने मुद्दा लक्षात राहतो, एवढाच फक्त त्याचा भाव आहे. ऐकोनी पुत्राचे वचन, दुःखे दाटली अतिगहन, बाष्प निघताती लोचन, आली मूर्छना तये वेळी. इतकं गोड बाळ 7व्या वर्षी लगेच सोडून जातं म्हणतंय. बरं, लहानपणापासून इतके चमत्कार केलेत त्यांनी, त्यामुळे श्रद्धा बसली. हा नुसता वरवर बोलणारा नाहीये, ते करणार आहे. निघून जाईल आता हे बाळ, आम्ही राहू कसे. आणि रडत रडत दोघेही मूर्छित झाले. बाळाने दोघांच्या आज्ञाचक्राला स्पर्श केला, दोघांना जागं केलं आणि सांगितलं, दुःख करू नका, यातच तुमचं कल्याण आहे आणि यातच समाजाचं कल्याण आहे. मग आपण जो तर्क मांडतो तोच आई बाबा मांडतात. ते सांगतात, बाळा आत्तापर्यंत तुझं बोलणं ऐकलं नव्हतं, आत्तापर्यंत तू फक्त ओम म्हणत होतास, आजपासून तू बोलायला लागलास आणि लगेचच्या लगेच तू चाललास. अरे ऐको कधी तुझे बोल, आता संतोष होईल, आता ऐकता संतोष होईल. ईश्वर पूजा आले फळ, म्हणून विश्वास केला आम्ही आणि आम्हाला सोडून चाललास. ऐसे नाना परी देखा पुत्रासे म्हणे ते बाळका, आलिंगोनी कुमार का कृपा भाकित वेळी, ऐकोनी मातेचे वचन, बाळक साळंके ब्रह्मज्ञान नको खेदवू अंतःकरण, आम्हा करणे तेची असे. आम्ही त्याकरताच जन्माला आलो. देहधारण करण्याचं कारणच रांधावाडा उष्टी काढा हे आमच्या जीवनाचं ध्येय नाहीये. तेव्हा आई वडील समजावून सांगतात,
बाबा थांब. शेवटी प्रभूंनी विचार केला की असं नुसता वरवर उपदेश करून उपयोग नाहीये, सॉफ्टवेअर अपडेट करूया. आणि पुन्हा एकदा आज्ञाचक्राला स्पर्श केला आणि गेल्या जन्मीचं स्मरण, ज्याला जाती स्मरण म्हटलं आयुर्वेदाने, जाती स्मरण म्हणजे गेल्या जन्मी मी कोण होतो याचं स्मरण, ते करून दिल्या क्षणाला श्रीपाद श्रीवल्लभ दिसायला लागले. नदीकाठी मी आणि माझा मुलगा आत्महत्याला गेलो होतो ते दिसायला लागलं. आणि त्यांनी मला वचन दिलं होतं मी पुढच्या जन्मी तुला आई म्हणेन, त्याकरता तू प्रदोष व्रत कर, हे दिसायला लागलं. हात जोडले गेले आणि सांगितलं प्रभो आठवलं. पण आता मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. माझी कूस निपुत्रिकच राहील काय? कारण प्रपंचरूपी वेलीवरती एखादं तरी फूल फुलावं असं प्रत्येक स्त्रीला वाटत असतं. ही तिची नैसर्गिक वृत्ती धर्माच्या शास्त्राच्या विरुद्ध आहे काय? ते म्हणाले अजिबात नाही. प्रजातंतून मा व्यवच्छिच्छेत अशी वेदांची आज्ञा आहे. लग्न प्रपंच मांडायच्या अनेक कारणापैकी एक चांगली पिढी तयार करा, उत्तम मुलं तयार करा, त्यांना छान जन्माला घाला आणि त्यांच्यातली माणुसकी जागवा, त्यांना उत्तम नागरिक तयार करा, उत्तम सद्भक्त तयार करा. ही जबाबदारी आहे, वेदांची आज्ञा आहे. प्रजातंतुम मा व्यवच्छिच्छेत. आणि उरलेल्या 3 आश्रमांची सेवा करा. तुकाराम महाराजांनी सांगितले अशा ठिकाणी जेव्हा मुलं बाळ जन्माला येतात त्याचा आनंद देवाला होतो. बरं, कोळी कन्या पुत्र प्रसवे सात्विक तयाचा हरिख वाटे देवा. देवाला आनंद होतो की चांगली माणसं या जगात वाढतायत, नाही तर नको त्यांना 20-20, 25-25, 50-50 मुलं. आणि आपण बसलोय टॅक्स भरत. हे काय एकदम तर्क आहे. लक्षात घ्याल वेदांमध्ये. मी नुसतं मुलांना जन्माला नाही घालायचं, तो जिथे जाईल ना तिथे सगळे अगदी सिग्नलचे सुद्धा नियम पाळेल असं त्याला शिकवायचं आहे. काही करून पैसे मिळव, लोकांच्या मुंड्या पिरगा असं नाही मुलांना तयार करायचं. म्हणून मी नेहमी सांगतो ह्या कथा विधानसभेने ऐकल्या पाहिजेत, लोकसभेत ह्या कथा झाल्या पाहिजेत किंवा त्या लोकांनी ऐकायला आलं पाहिजे. कारण चालत्या काळात केलेलं पाप पालथ्या काळात उरावर बसतं. हे पुन्हा पुन्हा इम्बाई मुरल्याशिवाय माणसं चांगली वागणार नाहीत. कायद्याने माणसं चांगली वागत नसतात. कायद्यात सुद्धा काय द्याचं बोला होतं. आतूनच सत्वगुण जागा करायचा. मी चुकीचं वागता कामा नये म्हणून वेदांच्या या आज्ञा आहेत. अनुषंगिक मुद्दे नको म्हणून पुत्रासी विनवितये वेळ माते सांडून तुम्ही झालं आणि कधी न देखो बाळ केवी वाचू पुत्र राया. बाळा पुढचा काय मूलबाळ होईल नाही मला माहिती नाही. बाळा शास्त्र असंही सांगतं ना रे की छान प्रपंच करावा, शिक्षण घ्यावं, उत्तम प्रपंच करा, चांगल्या प्रकारे मुलाबाळांना जन्म द्या, योग्य त्या वेळेला वानप्रस्थ शिका, मग संन्यास घ्या. संन्यास घेण्याबद्दल आम्हाला काहीच म्हणायचं नाही आहे, फक्त इतक्या लहानपणी नको रे घेऊ. यज्ञानिक कर्म साधून या तदनंतर संन्यास करणे न्याया. येणे विधी संन्यास असे मुख्य अग्राह्य संन्यास बालपणी. बालपणी संन्यास घेऊ नये. ऐकोनी मातेचे वचन श्री गुरु संगती तत्वज्ञान ऐक नामधारका सुमन म्हणून सांगे सिद्धमुनी. यानंतर आईशी बोलू लागले. आता या अध्यायात तो मुद्दा नको म्हणून अध्यायच नवीन केला आहे श्री नामधारकांनी. पुढच्या अध्यायाचा विचार करण्यापूर्वी थोडं नाम घेऊया. श्री गुरु स्वतः उपदेश. थोडंसं आपण काळजीपूर्वक ऐका की काही गोष्टी येतात ना, कथा येतात ना, त्यावेळेला त्या आम्हाला आवडतात कारण त्या कथामध्ये एक ड्रॅमॅटिकल पार्ट असतो. उपदेश आम्हाला बऱ्याचदा आवडत नाही कारण त्यात नुसता तपशील असतो. पण गुरुचरित्रामध्ये कथांपेक्षा उपदेश ऐकण्यासारखा असतो आहे. कथाही ऐकूया पण उपदेश याकरता ऐकूया कारण प्रत्यक्षात व्हॉट टू डू, मी काय वागलं पाहिजे याचा उपदेश आहे. आणि याकरता थोडा कंटाळा आला तर प्रयत्नपूर्वक कंटाळा बाजूला ठेवायचा. म्हणून थोडंसं बोर होतंय मला दिसतंय ते, पण तरी ऐका कारण मला सुद्धा फक्त त्याचं असं आहे की पोषण मूल्य आणि आस्वाद मूल्य अशी 2 मूल्य असतात प्रत्येक गोष्टीला.
काही वेळा मी फक्त पोषण मूल्याकडे लक्ष देणार आहे, आस्वाद मूल्याचा विचार करणार नाही आहे वक्ता म्हणून. याचं कारण गुरुचरित्रातली जी गंभीरता आहे ना, ती फार आस्वाद मूल्य वाढवलं तर कमी होईल म्हणून. बरं, थोडं नाम गाऊया. जय राधे जय राधे, जय श्री कृष्ण बोलो जय राधे. बोला जय राधे जय राधे, जय श्री कृष्ण बोलो जय राधे. जय राधे जय राधे, जय श्री कृष्ण बोलो जय राधे. जय राधे जय राधे, जय श्री कृष्ण बोलो जय राधे. जय श्री कृष्ण बोलो जय राधे, जय श्री कृष्ण बोलो जय राधे. जय श्री कृष्ण बोलो जय राधे, जय श्री कृष्ण बोलो जय राधे. 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 जय राधे जय राधे, जय श्री कृष्ण बोलो जय राधे. जय राधे जय राधे, जय श्री कृष्ण बोलो जय राधे. जय जय राधे जय राधे, जय श्री कृष्ण बोलो जय राधे. जय राधे जय राधे, जय श्री कृष्ण बोलो जय राधे. 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 जय जय श्री कृष्ण बोलो जय राधे. जय जय श्री कृष्ण बोलो जय राधे. जय राधे जय राधे, जय श्री कृष्ण बोलो जय राधे. जय राधे जय राधे, जय श्री कृष्ण बोलो जय राधे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. श्री सिद्ध सांगतात, ऐक नामधारका. यानंतर 7 वर्षाच्या श्री नरसिंह सरस्वतींनी जीवनातलं मर्म सांगितलंय. आईचं निमित्त आहे ते तुम्हाला मला सांगितलंय. आईला पटवून सांगायला हे सगळं सांगण्याची काही गरज नव्हती. जसं तिला स्पर्श करून जातीस्मरण करून दिलं, गेला जन्म आठवला, तसं स्पर्श करून आई वडिलांना आणून लक्षात देणं अवघड नव्हतं. काळजी करू नका, कारण सगळ्यांचे बुद्धीची व्यवस्था करणारे मेंदू आहेत ना, ते त्याच्या कंपनीत बनलेले आहेत. त्यामुळं ते हॅक करणं, त्यामध्ये विचार प्रेरणा, त्याला अवघड नाही आहे. निमित्त तिचं केलंय, उपदेश तुम्हाला मला आहे. आई काय म्हणलीस? म्हातारपणी परमार्थ करावा. म्हातारपणापर्यंत आपण राहणार आहोत याची खात्री आहे का ग? अनित्यानि शरीराणि विभवो नैव शाश्वतः, नित्यं सन्निहितो मृत्यू कर्तव्यो धर्मसंग्रहः.
ह्या मृत्यूच्या बाबतीत जेवढा मनुष्य गंभीर व्हायला पाहिजे तेवढा होत नाही. हे जगातलं सर्वात मोठं आश्चर्य, अशी महाभारतात यक्षप्रश्नात गोष्ट येते. किंवा आश्चर्यम प्रश्न विचारलाय. अहनिहनी भूतानी गच्छन्ति च यमालयम. रोज 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 माणसं यमाकडे जातात, म्हणजे मृत्यू पावतात. तरीही पोहोचवायला गेलेले लोक असं समजतात की आपण अमर आहोत. हे सगळ्यात मोठं आश्चर्य आहे. देह म्हणजे क्षणभंगुर नाही राहिले कमण स्थिर आई, जववरी दृढ असेल शरीर पुण्य मार्गे राहटावे. जोपर्यंत तब्येत चांगली आहे तोपर्यंत परमार्थ करण्यात मजा आहे हो. नहीं तो आंखों में बनेगा जाला, लाठी से पलेगा पाला, नाकों से बहेगा नाला, जब जिंदगानी में खड़े खड़े वस्त्र में करोगे मलमूत्र त्याग, पड़े पड़े थुकते रहोगे पिकदानी में. भक्ति क्या करोगे तुम, भक्ति क्या करोगे तुम, शक्ति ना रहेगी जब राम कैसे रटोगे तुम्हारी बंदबानी में. अतः कर भक्ति योग भोग से करो वियोग, कर लो भगवान का भजन जवानी में. स्वामी विवेकानंद सांगायचे, देवासमोर तोपर्यंतच उभं राहावं जोपर्यंत आरशासमोर उभं राहावं असं वाटतंय. विसे खंडकर थोडेसे वाचत होतो, त्यांनी सांगितले हल्ली आरसे बिघडलेत. म्हणून सगळ्यात भाग्यवान कोण माहितीये का, तो मुलगा पलीकडचा. या किंवा याच्यापेक्षा लहान वयोगटामध्ये ज्यांनी परमार्थ सुरू केला असेल, इथे बसले असतील लहानपणापासून कथा कीर्तन प्रवचन कुठेतरी संस्कारात असलेले, दे आर सो लकी. आणि आपण स्लो लकी. कारण जगाच्या नश्वरतेची नोंद मेंदूनं लहानपणी घ्यावी लागते. कळतं जग नश्वर आहे, पण कधी कळतं दुसऱ्याला पोचवायला जाताना. खरंय हो, खरंय. बचपन ने बतलाया धराधाम सत्य है, यौवन ने सिखलाया अर्थ काम सत्य है, पिंजड़े का पंछी जब छोड़ गया पिंजरा तो रस्ते ने बताया राम नाम सत्य है. याला म्हणतात कविता. कोणी पूर्ण करू शकलं पाहिजे. श्री गुरु सांगतात, आई एखाद्या नरानं एखाद्या माणसानं कर्ज घेतलं असेल तर तो जो सावकार आहे पूर्वीचा, आत्ता ती बँक जसं काउंट करते ना, मोजते, इतकं वाढलं बरं का, इतकं व्याज वाढलं बरं का, इतकं व्याज वाढलं बरं का, इतकं व्याज वाढलं बरं का, तसा यम आपले श्वास काउंट करतोय. आणि आपल्याला कळत नाही, अचानक मेसेज येतो बघा. पहिला मेसेज आला की समजायचं कानावरचे केस, पहिल्यांदा तो कानाशी पाठवून देतो. इथले केस पहिल्यांदा नैसर्गिकरित्या पांढरे होतात तेव्हा, हल्ली ते हेल्मेट घालून घालूनही पांढरे होतात. मोरोपंतांनी केकावली नावाचं एक काव्य लिहिलंय. कृतांक कटक मलध्वज जरा दिसो लागली. कृतांत म्हणजे यम, त्याची कटक म्हणजे त्याची सेना, त्याची ध्वजा, त्याची पूर्णच्या पूर्ण सेना निघाली मला आणायला. त्याची ध्वजा म्हणजे कानावरची पहिली, यमाचा झेंडा पांढरा आहे बरं का, यम नावाच्या देवतेचा झेंडा पांढरा आहे. म्हणून समर्थांनी वर्णन केलंय, 50 वर्ष होती श्यामकेश शुभ्र होती. मी त्यात थोडा बदल केला, पुन्हा त्याला श्याम करी ती. समर्थांची क्षमा मागून ते सांगतात, असं होतं. एखादा मूळ ओवीच ऐका. एखादा नळ कळंतरासी काही काळा करता, द्रव्य देतो परियसी, दिवस गणा घरी कैसी, तैसा यम काळ लक्षित असे. जया म्हणून रोज पुण्य, रोज काहीतरी विचार करावा. समर्थ सांगतात, येची क्षणी मरोनी जासी. मी गंधे महाराजांच्या कीर्तनात ऐकलं होतं की कल्पना करा म्हणाले, एक आपण दारात मरून पडलोय. अरे बापरे, अशी कशी कल्पना करायची. म्हटले जिवंत आहेत तोपर्यंतच कल्पना करा, नाही तर लोक करतील कल्पना कुठल्या खात्यात किती आहे त्यांची. कोण कोण काय काय म्हणेल. आजच सकाळी मी असा एक प्रसंग पाहिला आहे, फक्त नाव बिव सांगत नाही. चरित्र पारायण सुरू आहे म्हणून मी मध्ये जाऊ शकलो नाही एवढंच, कारण काही सोवळं ओळ असतं.
मुलगी म्हणते आता मला वाढदिवसाला कोण देणार सगळं. बहीण म्हणते आता मला कोण भाऊबीज घालणार. म्हणजे भाऊबीजीची व्यवस्था करून मिळाला असता तरी चालेल असा इनडायरेक्टली अर्थ आहे. सौभाग्यवती म्हणतात भाऊजी तेवढी अंगठी काढून घ्या. थोडा वेळ रडलं की आपलं कर्तव्य संपलं असं वाटतं. बरं चारू कशी चालेल. बाहेर आपण लाईटली असायला पाहिजे पण अत्यंत गंभीर आतमध्ये. तुकाराम महाराज सांगतात नको नको मना गुंतू माया जाळी काळ आला जवळी ग्रासावया. काळाची ही उडी पडेल बा जेव्हा सोडविना तेव्हा माया बाप. त्यांचं प्रेम नसतं हा मुद्दा नाहीये. प्रेम असून सुद्धा ते काही करू शकत नाहीत हा मुद्दा आहे. बरं सोडविना बंधू पाठची बहीण सेजेची कामिण दूर आहे. सोडविना राजा देशींचा चौधरी सोयरी धायरी भली भली तुका म्हणे तेव्हा सोडविना कोणी एका चक्र पाणी वाचून या. म्हणून आई प्रपंचाचं कारण सांगून माणसानं परमार्थ नाकारू नये. मला वेळ नाहीये, नाम घ्यायला वेळ नाहीये, मला परमार्थ करायला वेळ नाहीये, प्रवचन कीर्तनाला वेळ नाहीये, मला ध्यानाला वेळ नाहीये, म्हणजे मला माझं आत्मकल्याण करायला वेळ नाहीये. परवा एका आयुर्वेदिक डॉक्टरनी मला एक श्लोक सांगितला. मला इतका आवडला तो श्लोक. आयुर्वेदातला आहे. 10-10 वर्षांनी काय काय सोडून जातं. बाल्यम वृद्धी छवी मेधा त्वक दृष्टी शुक्र विक्रमौ बुद्धिम कर्मेंद्रिय चेती जीवितो दशमो रसे. 10-10 वर्षांनी या गोष्टी सोडून जातात. दर 10 वर्षांनी. पहिल्यांदा काय सोडतं बाल्यम. पहिल्या 10 वर्षानंतर बाल्य संपलं. नंतर 20 वर्षानंतर वाढ संपली. 20 वर्षापर्यंत काय होईल ती बुद्धीची सगळी. एका काही मुलं आपल्याला दिसतात 50ची झाली तरी 20 वर्षापेक्षा लहान वाटतात. बटाट्यातनं सोनं काढीन म्हणतात. वृद्धी संपली. छवी म्हणजे रूप. 30 नंतर रूपात फार फरक पडत नाही. किती तुम्ही ते लावा, किती काकडीच्या फोड्या डोळ्यावर ठेवा. मेधा धारणाशक्ती 40 नंतर जाते. म्हणून 40 पर्यंत शिक्षण पूर्ण झालेलं पाहिजे. फार अवघड जातं पाठांतराला बघा. 30 पर्यंत केलेलं पाठांतर आणि 40 नंतर त्यातही मर्माच्या गोष्टी आहेत. गुरुजी सांगतात काही शॉर्टकट आहेत, खुशकीचे मार्ग आहेत. सगळे सांगत नाही, नाही तर तुम्ही प्रवचनाला येणार नाही. 80 वर्षाचं पाठांतर करता येतं काही काही युक्त्यांनी. आता तिकडे जायचं नाही. पण साधारणतः मेधा धारणाशक्ती जी आहे ना ती संपते. त्वचा 50 नंतर त्वचा फार तुकतुकीत होत नाही. दृष्टी 60 नंतर. शुक्र विक्रमौ बुद्धी आणि कर्मेंद्रिय ही 10-10 वर्षानंतर आपल्याला दगा द्यायला लागतात. म्हणावी तशी काम करत नाहीत. म्हणून योग्य त्यावेळेला योग्य त्याचा उपयोग करून घ्यावा. मला प्लेटोचं एक वाक्य फार आवडतं. मी वारंवार प्रत्येक प्रवचनात ते सांगण्याचा प्रयत्न करतो. तो सांगायचा प्लॅन दी वर्क अँड वर्कआउट दी प्लॅन. समर्थ सांगतात संपूर्ण जीवनाचं व्यवस्थापन बनवा. जीवन सगळं व्यवस्थापित करा. मी किती वाजता उठेन किती वाजता झोपेन हे सगळं लिहून काढा. चॉकआउट करा. मला रोज कशाला किती वेळ दिला पाहिजे. अहो टाइम मॅनेजमेंट अजून काय वेगळी असते. उगाच आगडबंब शब्द वापरून मी मॅनेजमेंट लाईफ मॅनेजमेंटची व्याख्यान आहेत सुमन सरांची 1000 रुपये फी त्याला उगाच आपलं काहीतरी. आपण हेच कीर्तन प्रवचन सांगतो. हेच तुकोबा ज्ञानोबा सांगतात. आम्हाला वाटतं हे सगळं पोथ्या पुराण म्हणजे आपलं नुसतं मंदिरात जाऊन हो हो करायचं. मुठभर तांदूळ घरात कोणी न खाल्लेलं काळं कुळकुळीत झालेलं केळ आपलं बुवाला देऊन टाकायचं चाललंय परत. आमच्या पूर्वजांनी लाईफ मॅनेजमेंटची केलेली व्यवस्था आहे. शिवाजी महाराज काय करायचं. ह्या जुन्या लोकांनी काय केलं. बॅरिस्टर सावरकरांचं वर्णन आहे की 2 जन्मठेपा बघून हा महापुरुष परत महाराष्ट्रामध्ये परत आला. त्यांना विचारलंय कसं काय तुम्ही हे सहन केलं. बरं तुरुंग आत्तासारखे नव्हे. गुरुवार असली की खिचडी, औषध, मोबाईल. मी TV पण ऐकला परवा कोणाकडे तरी होता म्हणे तो नव्हे. तो कोलू वगैरे आपण सगळ्याला माहिती आहे. मी सगळं नाही सांगत आहे. इतके हाल
ते म्हणाले, लहानपणी मी उपनिषद ऐकली होती, लहानपणी मी हरिश्चंद्र ऐकला होता, लहानपणी मी प्रवचन कीर्तन ऐकली होती. ही मंडळी जर देशाकरता एवढं सहन करू शकतात तर मी का नाही करू शकत? हे लहानपणी ऐकलं होतं म्हणून माझ्या संपूर्ण जीवनातल्या कष्टांचं नियोजन मी करू शकलो. कष्ट होतात तेव्हा या विचारांचा उपयोग होतो, लक्षात घ्या. म्हणून साठवून घ्यावे लागतात. सांगतात, आई हां बरोबर आहे तुझं म्हणणं, मी मस्त प्रपंच करा, काय बिंदास्त अगदी म्हातारपणापर्यंत उत्तम तुम्ही राहा, मग म्हातारपणी संन्यास घ्या. पण कुणी जो यमाचा नातेवाईक आहे, कारण नातेवाईकांची बाजू घेतात. जावई किती वाईट असला तरी बुवा तो नव्हताच, या इडी उगाच लावलंय माझ्या मागे, त्याच्या मागे रक्षण करेल यम. यमाचा नातेवाईक कोण आहे? जो असेल यमाचा इष्ट, ओवीच आहे, त्याने करावा आळसा हट्ट, मग बिंदास झोपा, बिंदास आवरा, कारण यम आमच्या घरचंच आहे. हो, परवा मला एका मित्रांनी विनोद पाठवलं, काय माणसं आहे व्हॉट्सअप म्हणजे हल्ली जगद्गुरूच झालेत. तर म्हणलं, मुली आहेत ना त्या प्रेमात आल्या तर यमाला सुद्धा यमू म्हणून हाक मारतील म्हणे. विनोदाचा अलंकार नेसवतोय मी, किती गंभीर मुद्दा आहे हा. अमरत्वे असेल जो सुभट, त्याने पुढे धर्म करावा. बरं, वय वर्ष 7 उपदेश करणारे आणि आई ऐकतीये, लोक ऐकतायत, आ वासून ऐकत राहिले. हो, कोणीतरी बोलणं आणि देवानी बोलणं यात फरक पडतो. प्रभाव तेव्हाच होतो ज्या वेळेला सांगणारा अनुभवी असतो, जास्त फरक पडतो त्याने. आणि म्हणून काही वेळा कर्तव्य म्हणून सांगावं लागतं, पण सांगताना त्या वक्त्यानं विचार करावा, मी हे मला स्वतःला सांगतोय. ज्यांच्या सभागृहात आपण बसलोय, ज्यांचं नाव या सभागृहाला आहे, त्यांच्याकडे आजूबाजूच्या पंचक्रोशीतले खूप लोक कीर्तन प्रवचनाला यायचे. एका लहान मुलाला घेऊन आई आली आणि सांगितलं, हा मुलगा गूळ फार खातो, तुम्ही सांगा. गूळ थोडासा खायला हरकत नाही, पण दिवसभर गूळ खात पोटात जंत होतात, त्याला तुम्ही सांगा. मी सांगून सांगून थकले, तुमच्या वाणीत प्रभाव आहे. नाथ महाराज म्हणाले, 15 दिवसांनी याल. तिला कळलं नाही. बरं म्हणाली, प्रवचनाला रोज यायचे, पण 15 दिवसांनी त्या मुलाला आणून उभं केलं. नाथाने सांगितलं, बाळा, प्रेमाने हात फिरवला, गालावरून हात, गूळ खाऊ नये बाळा, थोडासा खात जा. तो म्हणला, बरं महाराज. दुसऱ्या दिवशीपासून सोडला. तिसऱ्या दिवशी ते आई, त्याच दिवशी का नाही सांगितलं? 1 किलो गूळ वाचला असता माझा. ते म्हणाले, 1 किलो नाही, काहीच वाचला नसता. का? मलाच गूळ आवडतो म्हणून जाता येता मी तोंडात टाकत होतो. म्हणले, याला सांगायचं मी अधिकारी तेव्हा आहे ज्या वेळेला मी वागेन. म्हणून समर्थ सांगतात, कसा असावा वक्ता याची करता समर्थांची ओवी आहे. असो वक्तृत्वाचा अधिकार अल्पास न घडे, हे सत्योत्तर वक्ता पाहिजे साचार अनुभवाचा. हे प्रत्यक्ष जगद्गुरू आहेत, प्रत्यक्ष दत्तगुरू आहेत. आईनं सांगितलं, ठीक आहे बाळा, काही म्हणणं नाही. डोळ्यात पाणी मात्र आहे. आई काळजी करू नको, तुला अजून मुलं बाळ होईपर्यंत मी घरी राहीन. मग झालं, ती वर्षाची होईपर्यंत राहीन. तुला तो मुलांचा आनंद जो आहे ना, तो निश्चित आहे, 100% आहे. तोपर्यंत मी राहीन, जराही काळजी करू नको. आणि यानंतर जववरी होय एक सुत तवरी वरी राहावे समीपित, असं ती म्हणतेय. निरोप नेदी तववरी सत्य म्हणून विनवित वेळी ते म्हणाले, एक नाही, तू ते होताची पुत्र दोन्ही निरोप द्यावा संतोषुनी. मग न राहे ऐक जननी, बोल आपुले सत्य करी. त्यानंतरही मी 1 वर्षभर राहीन, संवत्सरी एक तुझ्या घरी राहू माते निर्धारी. वासना पुरतील तुझ्या जरी, मग निरोप देशील प्रेमानं, आनंदानं. तुला दुःखी करून, नाही तर यशच नाही आहे. देवसुद्धा सांगतात, आईला दुःखी करून जर गेलात ना तर यश नाही ठेवलेलं. ती बिचारी काही बोलत नसेल म्हणून झाला, काही असं नसतं. तिच्या भावना आपल्या पाठीशी येतात, म्हणून तिला समजावून सांगावं, प्रेमानं सांगावं, काही करून पटवावं आणि सांगावं, आई तुझा आशीर्वाद आवश्यक आहे, दे मला आशीर्वाद, चांगलं कार्य आहे. नाही काही काही गोष्टी आम्हाला प्रभू शिकवतात.
आणि यानंतर प्रभू घरी राहिले. आता गावातले लोक हे चारी वेद पाठ आहेत, आहे ना आचार्यांचं वर्णन, चतुर्वर्षात भवेद वेदी, 4थ्या वर्षी सगळे पाठ होते वेद, सगळे वेद आचार्यांना पाठ आणि घन पाठ. 13 वेळा एक मंत्र मागं पुढं म्हटलं की त्याला घन म्हणतात. आमचा आषाढी कार्तिकीन तुळशी माळा गाळा मागं पुढं होतं, त्यात आम्ही घनच म्हणतो. हां, कोणीतरी परवा फळीवर वंदना म्हणले, फळीवर वंदना बसली आहे. इतका विद्वान महापुरुष, बर पुन्हा वय 7 वर्ष. त्यामुळं गावातले लोक दर्शनाला येतात आणि श्री गुरु त्यांना शिकवीत राहतात. लोक म्हणतात, वा ऐसी करून या निगुती राहिले श्री गुरु अतिप्रीती वेदाभ्यास शिकविती शिष्य वर्गा बहुतांशी. आता त्यांना जरा शिकवू देत ना हो, आपण चहा घेऊया. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव